Good evening. Welcome to all in this third lecture of SAP 30 Days Challenge, February 2024 batch. Okay. So today is 5th February and आज आपण आपले जे दोन व्हिडिओज ऑलरेडी आपण जे लर्न केलेले आहेत त्यानंतर तिसराच आपला इंट्रोडक्टरी व्हिडिओ जो आहे आणि अलॉंग विथ त्या तिन्ही व्हिडिओची ज्या नोट्स आहेत ओके त्या नोट्स तुम्हाला मी गुगल ड्राईव्हवर तुम्हाला ऍक्सेस दिलेला आहे. ओके. आणि हा जो ऍक्सेस आहे हा तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ओके. म्हणजे तुम्हाला तो आत्ता दिला आणि तुमचा फक्त 2 महिन्यासाठी आहे अशी काही कंजूशी इकडे नाहीये. तुम्हाला तो लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ओके. आणि जर बाय चान्स कधी तो ऍक्सेस काही टेक्निकल रिझन्समुळे जर तो निघून गेला किंवा तो अबॉर्ट झाला तर तुम्ही ते मला कळवायचं की सर मला ते दिसत नाहीत व्हिडिओज तर तुम्हाला परत मी तो ऍक्सेस देईन. असं कदाचित कधीतरी होऊ शकतं. ओके. सो होपफुली पहिले दोन्ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित गो थ्रू केलेत. सगळे नोट्स तुम्ही व्यवस्थित गो थ्रू केलेले आहेत. आणि जसं या फोटोमध्ये जसे तिघेही चौघेही हे विजयी मुद्रेमध्ये एकमेकांशी वार्तालाप करतायत. ओके. याचा अर्थ की दे आर क्वाईट हॅपी विथ व्हॉट दे आर डुईंग. ओके. व्हॉट दे आर डिस्कसिंग. आणि एक जी विजयी मुद्रा असते किंवा एक कॉन्करिंग जो मूड असतो त्या कॉन्करिंग मूडमध्ये हे एकमेकांशी संवाद साधतायत. ओके. तर तसंच तुमच्या आयुष्यामध्ये पण असंच झालं पाहिजे की या एसएपी सर्टिफिकेशनच्या दृष्टीने आपण जो विचार केलाय त्यामध्ये आपण असा विचार केला की ग्लोबल सर्टिफिकेशन जर मला अर्न करायचं असेल तर त्यासाठी मार्केट व्हॅल्यू ही 4 लाख रुपीज आहे. म्हणजे त्या एसएपी इन्स्टिट्यूट्स आहेत 4 लाख रुपीजची त्यांची कॉस्ट असते. तर ती कॉस्ट आपल्याला मिनिमम मिनिमम किती करता येईल तुम्हाला सगळं समजून सांगितलं की मिनिमम टू मिनिमम तुम्हाला 50,000 पर्यंत ती कॉस्ट करता येईल. ओके. म्हणजे 3.5 लाखाचं तुमचं सेव्हिंग त्याच्यामध्ये होऊ शकतं. ओके. ते कसं ते आपण परत एकदा बघू पण 3.5 लाखाचं तुमचं सेव्हिंग होऊ शकतं. आणि ग्लोबल सर्टिफिकेशन अर्न करण्यासाठी डेडिकेटेडली तुम्हाला 6 महिने त्यामध्ये खर्च करावे लागतील. नुसतंच खर्च नाही पूर्णपणे रिलिजियसली अगदी डेडिकेटेडली तन मन धन अर्पण करून तुम्हाला 6 महिने तुमच्या आयुष्यातले त्याच्यासाठी द्यावे लागतील. म्हणजे 4 महिन्याचं त्याच्यामध्ये ट्रेनिंग आलं आणि 2 महिन्याचं 4 महिने मी जरा जास्त बोललो कारण तुम्ही जर आत्ता हे 30 डेज FI आणि CO करणार असाल विथ मी तर तुमचा पाया तयार झालेला असेल. तुमचा जो मुळाशय तुम्हाला समजलेला असेल. SAP ERP सिस्टीमचे जे मेन कॉन्फिगरेशन्स आहेत ते तुम्हाला समजलेले असेल. त्यामुळे त्यामुळे तुम्हाला ते फार अवघड जाणार नाही. ऑलराईट. व्हेरेज SAPच्या ज्या इन्स्टिट्यूट मधून जे शिकवलं जातं त्यांची जी बुक्स असतात त्या बुक्समध्ये बरीचशी कॉन्फिगरेशन ऑलरेडी करून ठेवलेली असतात. ओके. त्यामुळे आपल्याला कॉन्फिगरेशन ऍज सच करायला मिळतच नाही. त्यांनी असं त्यांचं बुक्स बनवलेलं आहे की ऑल कॉन्फिगरेशन्स आर ऑलरेडी मेड. ओके. आणि तुम्ही फक्त त्याच्यामध्ये तुमचं प्रॅक्टिस करायची. ओके. तर त्यामुळे तो एक ऍडव्हान्टेज जो असतो की त्याची बेसिक कॉन्फिगरेशन्स तर आपल्याला नीट समजली पाहिजेत. ऑफकोर्स त्याचा पाथ वगैरे त्यांनी सगळं दिलेला असतो की हे कसं तुम्ही करायचं ट्रान्झॅक्शन कोड वगैरे. पण बऱ्याचशा गोष्टी मी सगळं म्हणणार नाही बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑलरेडी त्याच्यामध्ये डिझाईन केल्यामुळे आपण ते स्वतःहून लर्न करण्याचा एक जो आनंद असतो किंवा ऍडव्हान्टेज असतो तो ऍडव्हान्टेज आपण तिकडे हरवून बसतो. वेळेस आपल्या केसमध्ये आपण प्रत्येक कॉन्फिगरेशन स्टार्टिंग फ्रॉम A to Z प्रत्येक कॉन्फिगरेशन हे आपण आपल्या बोटांनी करणार आहोत स्वतः करणार आहोत. आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला काय होणार आहे की तो विषय समजायला खूप जास्त चांगली मदत होणार आहे. ऑलराईट. सो 48 hours. ओके. टाइम हॅज ऑलरेडी स्टार्टेड. 4 hours are already gone. सो 44 hours आर देअर. याच्यामध्ये तुम्हाला मी आपण पेपर्स पण डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन्स त्यांचे जे येतात ते क्वेश्चन्स पण डिस्कस करणार आहोत. त्या क्वेश्चन्स आणि आन्सर्सच्या स्वरूपात आपण डिस्कस करणार आहोत. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतात
त्यानंतर तुम्ही कसं ते फेस केलं पाहिजे, कसं स्वतःला मोल्ड केलं पाहिजे, हे पण आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. सो 30 days इज नॉट व्हेरी शॉर्ट टाइम, इट्स गुड टाइम 30 days. ओके. जस्ट अ मिनिट. ऑल राइट. सो कहानी यहां से शुरू होती है. ह्या स्लाइडली आपली एसएपीचा जर्नी आता सुरू होते. अँड दॅट इज कॉल्ड एज ऑर्गनायझेशनल युनिट्स इन एफआय. एफआय म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग. ऑर्गनायझेशनल युनिट्स. ओके. सो हे जे ऑर्गनायझेशनल युनिट्स असतात ते आपल्याला एसएपी मध्ये आपल्याला बिल्टअप करावे लागतील. एसएपी मध्ये हे ऑर्गनायझेशनल युनिट्स आपल्याला डिझाईन करावे लागतील, आपल्याला बनवावे लागतील. आणि ते डिझाईन करत असताना आपल्या ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने कुठले ऑर्गनायझेशनल युनिट्स आपल्याला महत्वाचे आहेत, युजफुल आहेत, उपयुक्त आहेत, याचा आपण सारासार विचार हा केलाच पाहिजे. म्हणजे जर ऑर्गनायझेशनल युनिट्स 20 असतील उदाहरणार्थ, तर संपूर्णचे संपूर्ण 20 ऑर्गनायझेशनल युनिट्स आपण डिझाईन करायचे का, पण कॉन्फिगर करायचे का? नाही. त्याच्यातील जे आपल्या ऑर्गनायझेशनसाठी जे सुटेबल असतील फक्त आपण त्यांनाच आपण आपल्या याच्यासाठी कामासाठी आपण वापरायचं असतं. मग 20 पैकी समज जर मी आता 10 केले किंवा 15 केले, तर बाकीचे 5 जर फ्युचरमध्ये कधी मला असं वाटलं की आता त्यावेळेला मी 5 कॉन्फिगरेशन केलं नव्हतं, पण नाव टाइम हॅज कम दॅट आय शुड डू दॅट कॉन्फिगरेशन, फ्युचरमध्ये पण ते करता येतं. एसएपी मध्ये सर्वोच्च लेवलला हा क्लायंट आहे. ऑलराईट. सो क्लायंट हा नॉर्मली 3 कॅरेक्टर्सचा असतो. आपण त्या दिवशी बघितलं 000 पासून 999 पर्यंत हे क्लायंटची अलॉटमेंट आपल्याला होत असते. आणि त्यावेळेला मी तुम्हाला अगदी त्या चित्रासकट समजून सांगितलं होतं की द पर्सन हू पेज मनी टू एसएपी कंपनी, दॅट 2 crores rupees, which hypothetically we assumed, the person who pays money to SAP company is client. And who is that person? Naturally, the owner of the organization. म्हणजे इन केस ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, इट इज मुकेश अंबानी. In case of Mahindra and Mahindra Limited, it is Anand Mahindra and his family. Okay. In case of Gautam Adani Group, it is Gautam Adani and his family. So they are the owners. Okay. So as a owner, they pay to SAP company and they take license from SAP company. आणि एकदा ते लायसन्स घेतल्यानंतर एसएपीचं कॉन्फिगरेशन करण्यासाठी ते त्यांच्या दृष्टीने सुटेबल उपयुक्त असे एसएपी पार्टनर्स निवडून त्यांच्याकडून हे कॉन्फिगरेशन्स करून घेतात, ज्यामध्ये एसएपीचे कॉन्फिगरेशन्स करणारे जे कन्सल्टंट्स असतात त्या कन्सल्टंटचा रोल खूप महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे आपल्या ऑर्गनायझेशनचे जे की एम्प्लॉईज आहेत त्यांना आपली बिझनेस प्रोसेस ज्यांना माहिती आहे, त्यांनी आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये अनेक वर्ष स्पेंड केलेली आहेत आणि त्यातल्या ऑर्गनायझेशन मधले खास खळगे त्यांना माहिती आहेत बिझनेस प्रोसेस मधले, तसे आपले काही सिलेक्टेड लोक आणि हे एसएपी कंपनीकडून पार्टनर कंपनीकडून आलेले कन्सल्टंट्स यांची चर्चा करून आपण हे सगळं कॉन्फिगरेशन ऑर्गनायझेशनल युनिट्स आपण डिझाईन करत असतो. तर आता नॉर्मली कसं आहे की एक जर रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा टाटा इंडस्ट्रीज असं आपण जर नुसतं ग्रुपचं नाव डोळ्यासमोर आणलं तर त्या ग्रुपमध्ये अनेक कंपन्या असतात. म्हणजे आता टाटा असेल तर टाटा पॉवर, टाटा मोटर्स, टाटा इन्शुरन्स, त्याच्यानंतर टाटा आय टी सेक्टर आणि सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजे ती लिस्ट असेल ती मे बी 10 असतील, 20 कंपन्या असतील. जितकं त्यांच्या बिझनेस व्याप्ती जास्त तितकं त्यांच्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये त्यांचा शिरकाव असतो. म्हणजे तुम्हाला माहिती की टाटा इज इन टाटा सॉल्ट पण आपण ऐकतो.
ओके, म्हणजे टाटा इज इन टू फूड इंडस्ट्री ऑल्सो. टाटा इज इन टू फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स ऑल्सो. ओके. सो टाटा इंडस्ट्रीज हे सर्व युजफुल चॅनल्समध्ये आपल्याला त्यांच्या कंपन्यां थ्रू ऑपरेट करताना दिसतात. ओके. सो टाटा मोटर्स, आता उदाहरण, तर टाटा मोटर्स आणि टाटा सॉल्ट किंवा टाटा फास्ट मुव्हिंग गुड्स इंडस्ट्रीज. ओके. टाटा मोटर्स आणि टाटाची जी इन्शुरन्स कंपनी, उदाहरणार्थ टाटा मोटर्स आणि टाटाची इन्शुरन्स कंपनी जी आहे, या दोघांच्या बिझनेसमध्ये काही साम्य आहे का? तर उत्तर नाही. त्यांच्यामध्ये साम्य काहीच नाही. पण टाटा मोटर्स जे आहेत ते मोटर्स बनवतात आणि इन्शुरन्स कंपनी जे आहेत ते पॉलिसी सेल करतात, आणि ज्या ज्या वेळेला पॉलिसी होल्डर्स क्लेम करतात त्यावेळेला त्यांच्याशी ते सेटलमेंट करतात. ऑल राईट. म्हणजे वन इज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अँड अदर इज अ सर्व्हिस रेंडरिंग इंडस्ट्री. तो त्यांचा नेचर ऑफ बिझनेस हा कम्प्लिटली वेगळा आहे. मग जर नेचर ऑफ बिझनेस वेगळा असेल तर टाटा मोटर्सची प्रॉफिटेबिलिटी किती आणि टाटा इन्शुरन्सची प्रॉफिटेबिलिटी किती, हे जर आपल्याला ओळखायचं असेल किंवा हे जर आपल्याला रिपोर्ट्स घ्यायचे असतील, तर टाटा मोटर्स आणि टाटा इन्शुरन्स कंपनी ह्या एक असता कामा नये. या दोन कंपन्या असल्या पाहिजे. टाटा मोटर्स ही वेगळी कंपनी असली पाहिजे आणि टाटा इन्शुरन्स ही वेगळी कंपनी असली पाहिजे. ओके. टाटा पॉवर ही वेगळी कंपनी असली पाहिजे, कारण त्यांचं इलेक्ट्रिसिटी, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी हा त्यांचा बिझनेस, हे त्यांचा बिझनेस फंक्शन आहे. त्यामुळे टाटा पॉवरचा आणखीन एक कंपनी असायला पाहिजे वेगवेगळी. का असायला पाहिजे? तर त्यांचे शेअर होल्डर्स वेगळे असू शकतात. त्यांचं त्यांचं सेल्सचा जो पॅटर्न आहे तो वेगळा असू शकतो. टाटा मोटर्स मोटर्स विकतात. टाटा पॉवर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी करतात आणि इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन करतात. इन्शुरन्स कंपनी टाटाची जी आहे ती पॉलिसी सेल करते आणि पॉलिसी क्लेम सेटल करते. प्रत्येकाचा नेचर ऑफ बिझनेस वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येकासाठी सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवावे लागेल. बरोबर आहे. टॅक्स ऑथॉरिटीज कडे सबमिट करायला, शेअर होल्डर्सला द्यायला, किंवा एक्सटर्नल वर्ल्डला जे टॅक्सेशन अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे आपले रिटर्न्स फाईल करायला, या प्रत्येकांकडे आपले फायनान्शियल स्टेटमेंट्स पाठवताना, ओके, आपल्याला सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ टाटा मोटर्स, टाटा इन्शुरन्स कंपनी, टाटा पॉवर लिमिटेड, त्यांची आपल्याला सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावे लागतील. येस ओंकार, डू यू अग्री विथ दिस? पायल, सानिका, ऑल ऑफ यू अग्री विथ दिस की त्यांचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट्स हे वेगळे असायला लागतील? का तुम्ही येस सर. तिघांच्याही हा, येस, करेक्ट. आपण त्या तीन कंपन्यांना एकत्र करून त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवली तर सिंपल प्रश्न येणार की ह्याच्यातलं टाटा मोटर्सचा प्रॉफिट किती, इन्शुरन्सचं प्रॉफिट किती, पॉवरचं प्रॉफिट किती, ते आपल्याला कसं मिळणार ना? कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जी आपण बनवतो, पर्टिक्युलरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्या पूर्ण बिझनेस ऍक्टिव्हिटीसाठी आपण बनवणार. जर त्या तिघांची ज्या बिझनेस फंक्शन्स वेगवेगळे असलेल्या कंपन्यांना जर आपण एकच कंपनी म्हणून समजलं तर त्यांचे प्रॉफिटेबिलिटी जी आहे ती आपण समजणार कसं की टाटा मोटर्स किती प्रॉफिट कमवत आहे, इन्शुरन्स कंपनी किती कमवत आहे, पॉवर कंपनी किती कमवत आहे. आणि समज हे तिघे मिळून 100 कोटी प्रॉफिट कमवत असतील उदाहरणार्थ, ओके, तर टाटा ग्रुपला काय वाटेल की ठीक आहे आपण प्रॉफिटमध्ये आहोत. पण असं असू शकतं की टाटा मोटर्स हे प्रॉफिटमध्ये आहे, टाटा इन्शुरन्स जे आहे ते ऑलमोस्ट लॉसमध्ये चाललंय आता, आणि टाटा जे पॉवर आहे ते पॉवर हळूहळू ग्रो होत आहे. त्यामुळे उदाहरणार्थ आपलं 100 करोडचं प्रॉफिट आहे ना, तर आपण असं समजूया की टाटा मोटर्स जे आहे, टाटा मोटर्स दॅट इज अर्निंग प्रॉफिट ऑफ से
50 crores. ओके, 50 crores. आणि टाटा पॉवर आहे इज अर्निंग अ प्रॉफिट ऑफ 60 crores, राईट? सो टाटा मोटर्स इज अर्निंग प्रॉफिट ऑफ 50 crores. टाटा पॉवर इज अर्निंग अ प्रॉफिट ऑफ 60 crores. टोटल किती झाले? 110, 110 crores. पण टाटा इन्शुरन्स इज मेकिंग अ लॉस ऑफ 10 crore. ओके, टाटा इन्शुरन्स इज सफरिंग अ लॉस ऑफ 10 crore. म्हणजे बघा, 50 crore प्लस 60 crore, 110 crore हा प्रॉफिट आहे. तर त्या 110 crore मधून हा 10 crore लॉस मायनस झाला आणि म्हणून तो आपल्याला 100 दिसला. त्यामुळे असं न करता आपल्याला ह्या 3 कंपन्या ज्या आहेत किंवा 4 कंपन्या ज्या आहेत त्या आपल्याला वेगळ्या ठेवायला लागतील. आणि अशा वेगळ्या कंपन्यांना एसएपी मध्ये कंपनी कोड असं म्हटलं जातं. ओके, सो इन दिस पिक्चर यू कॅन सी कंपनी कोड 1000. म्हणजे चलो आपल्या उदाहरणामध्ये टाटा मोटर्स. कंपनी कोड 2000 टाटा पॉवर. कंपनी कोड 3000 म्हणजे मे बी टाटा, कॅन से हे टाटा पॉवर आपण म्हटलं. सो टाटा इन्शुरन्स. आणि फोर्थ जे आहे ते समथिंग लाईक टाटा हॉटेल्स किंवा वाताज, टाटा टी वगैरे असं काहीतरी फोर्थ कंपनी आहे. या प्रत्येकाची जी लाईन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी आहे ती वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला या 4 कंपन्यांचं एकमेकांपासून आपल्याला त्या 4 कंपन्या सेपरेट ठेवाव्या लागतील. आणि ह्या अशा सेपरेट कंपनीजना एसएपी मध्ये कंपनी कोड असं म्हटलं जातं. इज दॅट ओके? फाईन. सो कंपनी कोड इज अन इंडिपेंडेंट युनिट इन SAP, in finance, having different line of business, and it is the smallest unit of organizational unit in FI, which is must, which is necessary, and which is must. If there is no company code, then we cannot go ahead. कंपनी कोड नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. इज दॅट ओके? फाईन. ऑल राईट. इज सानिका, इट इज ऑल राईट? हो सर. व्हेरी नाईस. पण मग एक प्रश्न असा पण येईल ना की ठीक आहे, आपण यांचं प्रॉफिट 50 म्हटलं, यांचं 60 म्हटलं, यांचं आपण लॉस म्हटलं 10 crore, आणि एक अजून 4 आपण घेऊया, याचं प्रॉफिट 20 crore आहे. पण टोटल 120 crores प्रॉफिट आलं, राईट? ओके. पण मग ते जे शेअरहोल्डर्स असतात किंवा जे मॅनेजमेंट असतात त्यांचं म्हणणं असं असू शकतं की आम्हाला या प्रत्येकाचा सेपरेट रिझल्ट दिसला पाहिजे आणि त्याचबरोबर आम्हाला एक कंबाईन या चौघांचा चौघांचा एक कंबाईन रिपोर्ट पण आम्हाला दिसला पाहिजे. कंबाईन बॅलन्स शीट, कंबाईन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण आम्हाला दिसली पाहिजे, ज्याला आपण म्हणतो कन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, कन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. त्यासाठी ह्या 4 कंपन्यांच्या वरती आणि ह्या क्लायंटच्या थोडं खालती इथे आपण असं एक इमॅजिन करूया की एक अजून एक असा बॉक्स बनवला आपण. एक अजून एक एक ग्रुप किंवा एक कंपनी इमॅजिन केली आणि त्याला आपण म्हणतोय कंपनी. म्हणजे ही कंपनी कोण आहे? टाटा मोटर्स, सॉरी टाटा, रिलायन्स. ओके, टाटा ग्रुप, रिलायन्स ग्रुप, महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुप, लार्सन अँड टुब्रो ग्रुप. सो हा ग्रुप जो आहे इथे त्याला आपण इथे म्हणतो कंपनी. फरक आहे बघा. याला मी म्हणतोय कंपनी कोड, आणि ह्या 4 कंपनी कोडला एकत्र करून रिपोर्टिंग पर्पज साठी आपण जे वापरू शकतो, ऑप्शनल असतं ते, त्याला म्हणतात कंपनी कोड. म्हणजे मॅनेजमेंटने सांगितलं की ठीक आहे, आम्हाला याचं याचं चौघांचं जर सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जरी आम्हाला मिळालं तरी आम्ही खुश आहोत. या चौघांचं कंबाईन आम्हाला नसेल तरी चालेल असं मॅनेजमेंटने जर सांगितलं तर मग ही कंपनी बाद होऊन जाईल.
म्हणून त्याला मी असं म्हटलं की कंपनीचं जे फॉर्मेशन आहे SAP मध्ये ते ऑप्शनल आहे. मॅनेजमेंट सेज वी वुड लाईक टू सी द कंबाईन रिझल्ट, तर कंपनी आपल्याला डिफाईन करावी लागेल. आणि मॅनेजमेंट म्हणाले की नाही, आम्ही कंपनी कोडवर समाधानी आहोत, तर आपल्याला कंपनीचं इथे आपण कॉन्फिगरेशन नाही केलं तरी चालेल. इज दॅट फाईन? पायल, ओंकार, सानिका. Yes, sir. सो कंपनी कोड फॉर्मेशन इज कंपल्सरी. डू यू अग्री? Company code formation is compulsory. Yes or no? Yes. But forming company, okay, forming company is optional. म्हणजे जर मॅनेजमेंटला या चौघांचा रिझल्ट एकत्रित बघायचा असेल तर कंपनी फॉर्म करायची आपण. आणि त्यांना त्याच्यात काही दिलचस्पी नसेल, इंटरेस्ट नसेल, तर आपण नाही केलं तरी चालेल. इज इट ओके? कारण सर मी परत, हा बोला, बोल बोल. येस सानिका. सानिका काही प्रश्न आहे का? नो पायल. सर. ओके, थँक्यू. नो प्रॉब्लेम. म्हणजे मी चांगलं एक्सप्लेन केलं म्हणून तुला समजलं, म्हणून तू प्रश्न विचारत नाहीस. ठीक आहे. ओके. ऍक्च्युली सुरुवातीला खूप आपला गोंधळ होतो की कंपनी काय आणि कंपनी कोड काय. तर कंपनी कोड म्हणजे पाहिजेच. आणि कंपनी कोड जर त्या मॅनेजमेंटला पाहिजे असेल कंबाईन रिझल्ट बघायला, तर करायचा. इज इट ओके? ऑल राईट. आता जर आपण या डायग्रामच्या थोडं खाली बघितलं ना, तिथे आपल्याला काहीतरी दिसतंय, बिझनेस एरिया, प्रॉफिट सेंटर, सेगमेंट 1000, बिझनेस एरिया, प्रॉफिट सेंटर, सेगमेंट 2000. म्हणजे आपण ऑर्गनायझेशनल युनिटचा अभ्यास करतोय ना, तर ऑर्गनायझेशनल युनिट्स मध्ये सर्वोच्च कोण आहे? क्लायंट. क्लायंटच्या थोडं अजून खाली आलं तर कंपनी. कंपनी कोडच्या खाली कंपनी कोड. आणि यांना सपोर्ट करणारे बिझनेस एरिया, प्रॉफिट सेंटर, सेगमेंट वगैरे वगैरे वगैरे. ते काय आहे ते आपण आता पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ओके. एकदम सगळं नाही, पण हळूहळू आपण पुढे जाऊया. बरोबर. सो आपलं क्लायंटचं डिस्कशन पूर्ण झालं. कंपनीचं डेफिनेशन डिस्कशन पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं, त्याच्या नोट्स पण पुढे येतील. कंपनी कोडचं पण मी तुम्हाला महत्व सांगितलं की फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला गव्हर्नमेंट अथॉरिटीजना, टॅक्सेशन अथॉरिटीजना, शेअर होल्डर्सना सबमिट करण्यासाठी आपल्याला ते कंपल्सरी बनवावेच लागतात. त्यामुळे कंपनी कोड इज दॅट एंटिटी फॉर विच वी मेक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ओके. थोड्या वेळाने आपण हे बिझनेस एरिया वगैरे याच्याकडे वळूया. ऑल राईट. आता जर मला कंपनी कंपनी बनवायची असेल, क्लायंट तर मला क्लायंट नंबर SAP कंपनीकडून मिळतो. बरोबर आहे? ओके. जस्ट अ मिनिट. ओके, विल कंटिन्यू नाव. सर, सपोज मी एक साधा प्रश्न विचारतो. सपोज आपला कंपनी कोड एकच आहे. ओके. तर मग आपल्याला कंपनी कोड तर आपल्याला बनवावा लागेलच. कंपनी कोड बनवावा लागेल म्हणजे आपल्याला कंपनी कोडचं कॉन्फिगरेशन करावं लागेल. राईट. पण मग त्या केसमध्ये आपल्याला कंपनी कोड व्यतिरिक्त कंपनी पण कॉन्फिगर करावी लागेल का? तर साधं उत्तर नाही असं आहे. काय गरज नाही. कारण तुमची जर कंपनी कोड तुमचा एकच असेल, ओके, तर एका कंपनी कोडसाठी तुम्ही कंपनीचं बनवत असाल,
तर त्याचा तितका काहीच उपयोग नाही ना. कारण कंपनी कोड एकच जर असेल तर मॅनेजमेंटला कंपनी कोडचा रिझल्ट आणि त्या कंपनीचा रिझल्ट हे दोन्ही जर तंतोतंत सारखे दिसणार असतील तर काय फायदा आहे कॉन्फिगरेशन करून. त्यामुळे नॉर्मली नॉर्मली जर आपला कंपनी कोड एकच असेल तर कंपनी फॉर्मेशनचं गरज नाही. पण दोन असतील तर मी तुम्हाला उत्तर सांगितलं. मॅनेजमेंटला जर मॅनेजमेंटनी सांगितलं आपल्याला की आम्हाला दोन्ही कंपनीचे एकत्रित रिपोर्ट पाहिजेत, फायनान्शियल स्टेटमेंट पाहिजेत, तर कंपनी फॉर्म करायची, कंपनीचं कॉन्फिगरेशन करायचं. आणि मॅनेजमेंटने सांगितलं की ठीक आहे, आम्हाला काही गरज नाही, तुम्ही सेपरेट आम्हाला कंपनी कोड 1 आणि कंपनी कोड 2 द्या, तर आपण काय करायचं, कंपनी फॉर्म करायची नाही किंवा कॉन्फिगर करायची नाही. ऑलराईट, आता याची प्रोसेस सिंपल आहे बघा. क्रिएट अ कंपनी आय डी फॉर युअर कंपनी कोड. म्हणजे हा जो कंपनी आय डी आहे तो कोणासाठी आहे, कंपनी कोडसाठी. ऑलराईट, सो आपण इथे जर ह्या डेस्टिनेशन पाथ जो आहे या पाथ मध्ये जर शेवटचं जे एक स्टेटमेंट आहे किंवा शेवटचे जे दोन वर्ड्स आहेत ते डिफाईन कंपनी आहे बघा. ओके, आणि हे डिस्प्ले आय एम जी पासून सुरू होतं. म्हणजे हे कॉन्फिगरेशन आहे ऑन द डिस्प्ले आय एम जी स्क्रीन, म्हणजे एसपीआरओ स्क्रीन. त्या दिवशी आपण बराच त्याच्यावरती चर्चा केली की एसपीआरओ स्क्रीन म्हणतात किंवा त्याला आय एम जी स्क्रीन म्हणतात किंवा कॉन्फिगरेटर स्क्रीन म्हणतात, कन्सल्टंट स्क्रीन म्हणतात. तर आपण काय करायचं, सरळ एसपीआरओ वर जायचं, आय एम जी स्क्रीनवर जायचं आणि त्यानंतर एंटरप्राइज स्ट्रक्चर हा जो नेक्स्ट फोल्डर आहे तो फोल्डर आपण सिलेक्ट करायचा, ओपन करायचा. म्हणजे थोडक्यात ओपन केल्यानंतर आपण नेक्स्ट फोल्डर, त्याच्यामध्ये आपल्याला सब फोल्डर दिसेल डेफिनेशन. डेफिनेशनला आपण जर ओपन केलं तर आपल्याला दिसेल फायनान्शियल अकाउंटिंग. आणि फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये फायनल डेस्टिनेशन असेल डिफाईन कंपनी, ज्याचा ट्रान्झॅक्शन कोड इज OX15. सो त्या दिवशी आपण सांगितलं की असं डिस्कस केलं की एसएपी मध्ये ज्या वेळेला आपल्याला नॅव्हिगेशन करायचं असतं त्यावेळेला आपल्याकडे दोन, यू कॅन से देर आर टू वेज. आपल्याकडे दोन प्रकार असतात किंवा दोन वेज असतात प्रोसीड करायचे. एक तर पाथ वापरायचा किंवा ट्रान्झॅक्शन कोड वापरायचा. ट्रान्झॅक्शन कोड वापरणं हे खूप मजेशीर वाटतं आपल्याला आणि पटापट आपलं काम होतं. पण पाथ हा आपल्याला तो लॉजिकली पाथ दाखवतो. ऑलराईट, सो एक काम करतो मी मी एसएपी मध्ये लॉग ऑन करतो. त्याला हा शब्द जो आहे तो ऍक्च्युली लॉग ऑन आहे, पण काही लोक त्याला लॉग ऑन असं पण म्हणतात. आय थिंक लॉग ऑन बोललेलं जास्त चांगलं. ओके, मी एसएपी मध्ये लॉग ऑन करतो. हा माझा इथे एसएपीचा जो माझा सँडबॉक्स आहे किंवा जो डमी सॉफ्टवेअर आहे त्याला मी डबल क्लिक करतो, क्लिक करतो. ओके, हा एसएपी लॉग ऑन 750 आला. हा माझा सर्व्हर आहे, त्याला डबल क्लिक करतो. सिस्टीम आस्क फॉर माय युजर आय डी अँड माय पासवर्ड. त्याच्यावरती क्लायंट नंबर तर त्यांनी मला बहाल केलेला आहेच ऑलरेडी. हा 800 जो क्लायंट आहे तो युनिव्हर्सली एज्युकेशन पर्पजसाठी एसएपी कंपनीने ठरवलेला क्लायंट आहे. आपले 000 ते 000 ते 999 पर्यंत आहे. त्याच्यामध्ये तीन जे कंपनी कोड आहेत, आय एम सॉरी क्लायंट कोड आहेत, ते फक्त एक स्टँडर्डाइज पर्पजसाठी असतात. त्या दिवशी आपण बघितलं होतं. त्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाही क्लायंट नंबर ते देऊ शकतात. या एज्युकेशनल पर्पजसाठी हा त्यांनी वर्ल्ड वाईड 800 हा क्लायंट कोड त्यांनी अलॉट केलेला आहे. ओके, सो इथे माझा युजर आय डी आहे. हा नॉर्मली युजर आय डी हा जो आहे तो केस सेन्सिटिव्ह नसतो, पण हा पासवर्ड जो असतो केस सेन्सिटिव्ह असतो. त्यामुळे इथे गडबड करायची नाही, कारण 3 वेळा जर गडबड झाली तर सिस्टीम लॉक होऊन जाते आणि मग आपल्या कामामध्ये आपल्याला खीळ बसते.
सो मी आता या सिस्टीमला माहिती आहे की माझा युजर आय डी एक पर्टिक्युलर आहे, कारण तो मी वारंवार वापरलेला असेल. त्यामुळे मला ते टाईप करायची गरज नाही. आय कॅन सिम्पली से मी आता फक्त बॅकस्पेस बटन जे आहे कीबोर्डचं त्याला मी क्लिक करतोय. सो हा माझा युजर आय डी आहे, तो सिस्टीमने मला दाखवला. सो मी त्याला सिलेक्ट केलं आणि इथे मात्र मी केअरफुली माझा जो पासवर्ड आहे त्यातलं पहिलं लेटर मी कॅपिटल ठेवलंय आणि बाकीचे लेटर्स आहेत ते स्मॉल लेटर्स आहेत. तर मला ती काळजी घ्यावी लागेल. कॅप्स ऑन नाही ठेवायचं मला. मी काय करतो, पहिलं लेटर आहे ते करण्यापूर्वी मी जस्ट अ मिनिट, आय से हिअर शिफ्ट अँड दॅट लेटर. जे कुठलं लेटर आहे ते मला हे करायचं आहे. पहिल्यांदा मी शिफ्ट क्लिक करतो आणि दॅट लेटर म्हणजे ते कॅपिटल झालं आणि बाकीचे स्मॉल लेटर. नॉर्मली मी जेव्हा त्या माझ्या पासवर्ड मी लिहित होतो तर तो कर्सर पुढे जात होता. ओके. पण तो कोणाला दिसत नव्हता, म्हणजे तो काय मी लिहितोय ते दिसत नव्हतं. सो दॅट इज द ब्युटी ऑफ द सिस्टीम. है ना, ती सिस्टीमने घेतलेली एक सिक्युरिटी आहे की एक व्यक्ती काम करत असताना दुसऱ्या व्यक्तीने चुकून जरी त्याच्याकडे चर्चेसाठी आलेला असला तरी पण त्याला तो पासवर्ड त्याचा दिसता कामा नये. है ना. एखादा रॉंग डुअर असेल तर रॉंग डुअर काहीतरी अशा संधीचा फायदा घेऊन काहीतरी भलत्या सलत्या एंट्री त्याच्यामध्ये करू शकतो. ऑलराईट. सो आता आपण कुठे आलो, एसएपी इझी ऍक्सेसवर, राईट. आणि एसएपी इझी ऍक्सेसवर इथे माझ्या फेवरेट्स मध्ये मी टूल्स, कस्टमायझिंग, आयएमजी आणि एक्झिक्यूट प्रोजेक्ट याला मी ऍड केलेलं आहे, जे आपण त्या दिवशी आपण इथून गेलो होतो. ऑलराईट. सो आता ते आपण बघितलेलं ऑलरेडी, सो परत त्याच्याकडे यायची गरज नाहीये. इथे मी फेवरेट्स मध्ये ऍड केले. ऑलराईट. ते फेवरेट्स मध्ये कसं ऍड करायचं तर आपण हळूहळू पुढे गेल्यानंतर फक्त राईट क्लिक करायचं आणि त्याला फेवरेट म्हणून ऑप्शन येतं, त्याला क्लिक करायचं. ऑलराईट. सो मी याला डबल क्लिक करतो. ओके. सो आता मी कुठे आलो, कस्टमायझिंग. सो ही जी स्क्रीन आहे त्याला आय एम जी स्क्रीन म्हणता येईल, त्याला SPRO स्क्रीन म्हणता येईल, त्याला कस्टमायझिंग स्क्रीन म्हणता येईल, त्याला कन्सल्टंट स्क्रीन म्हणता येईल. कारण ही स्क्रीन जी असते ती आपले जे युजर्स असतात त्या युजर्सनी ही स्क्रीन कधी बघितलेली नसते. त्यांना याचा अप्रोचच नसतो, याला ऍक्सेसच नसतो त्याचा. ओके. सो देन वी हॅव टू क्लिक ऑन दिस SAP रेफरन्स IMG. ओके. SAP रेफरन्स IMG इथे मी त्या दिवशी सांगतो स्टेटस बारवर इथे आपण जर हे डाऊन ॲरोचं जे सिम्बॉल आहे त्याला जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला दिसू शकेल की ही सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीम आहे, क्लायंट हा 800 आहे, हा युजर आहे, हा प्रोग्राम आहे, ट्रान्झॅक्शन कोड हा SPRO आहे, त्याचा रिस्पॉन्स टाइम 218 मिली सेकंद मध्ये तो आपल्याला रिझल्ट देणार. इंटरप्रिटेशन टाइम, राऊंड ट्रिप्स वगैरे वगैरे वगैरे. ऑलराईट. सो इथे मी याला डबल क्लिक करतो, SAP रेफरन्स IMG. ओके. हे सगळं जे आहे या फोल्डर्स मधून आपण कॉन्फिगरेशन्स करायचं असतं. तर आत्ताच आपण बघितलं की आपल्याला एंटरप्राइज स्ट्रक्चर, ओके, एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग आणि डिफाईन कंपनी. ओके. सो त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही एक वही आणि पेन घ्या सोबत. तर तिकडे तुम्ही असं जस्ट तुमच्या ह्याच्यासाठी, म्हणजे मी सांगायची गरज नाही, कारण आपण काय करणार, एकदा या स्क्रीनवर येणार, एकदा त्या स्क्रीनवर जाणार. त्यामुळे तुम्हाला दोघांचाही ऍक्सेस किंवा दोन्ही स्क्रीन एका वेळी बघता येणार नाही ना. सो तुम्ही बघू शकता की ओके काय आपण डिफाईन करतोय, कंपनी. ओके. मग पहिल्यांदा IMG स्क्रीन, सो SPRO म्हणायचं. SPRO, एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग आणि डिफाईन कंपनी. ऑलराईट. म्हणजे हा पाथ आपण लक्षात ठेवला.
SPRO, एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग, डिफाईन कंपनी. सो मी आता परत सिस्टीम मध्ये जातो. SPRO मध्ये आपण आहोत ऑलरेडी. इथे आहे बघा एंटरप्राइज स्ट्रक्चर, राईट. हा जो इथे छोटासा एरो आहे त्याला मी क्लिक करतो. डेफिनेशन, ओके, ऑल राईट. फायनान्शियल अकाउंटिंग आणि इथे आहे बघा डिफाईन कंपनी, राईट. डिफाईन कंपनी. आता हे डिफाईन कंपनीच्या इथे आल्यानंतर इथे मला हे एक क्लॉकचं सिम्बॉल दिसतं बघा, क्लॉकचं आयकॉन दिसतं है ना. या क्लॉक वरून सध्या भांडण चालू आहे खूप, एक तुझं का माझं. राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे ना. सो हे जे क्लॉक आहे इथे याला मी डिफाईन कंपनी, त्याला मी राईट क्लिक करतो, राईट क्लिक. ओके, राईट क्लिक. राईट क्लिक केल्यानंतर मला इथे बरेच काही 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 इन्फॉर्मेशन दिसते. त्यामध्ये सर्वात पहिले आहे डिस्प्ले डॉक्युमेंटेशन. म्हणजे हे जर मी क्लिक केलं तर मला या कंपनीबद्दल काही माहिती मिळेल. ओके. त्याच्यानंतर इथे शेवटी बघितलं तर मला डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन, म्हणजे इथे ट्रान्झॅक्शन कोड मिळण्याच्या आशा माझ्या पल्लवित झाल्या. ट्रान्झॅक्शन कोड ह्या डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशनला क्लिक केल्यानंतर ट्रान्झॅक्शन कोड दिसण्याच्या माझ्या आशा पल्लवित झाल्या. मी थोडीशी जरा जास्त चांगली मराठी वापरून बोलतोय, कारण 99% किंवा 95% हे राईट क्लिक केल्यानंतर मला ट्रान्झॅक्शन कोड दिसण्याची शक्यता आहे. कधीतरी अगदी फार रेअर केसेसमध्ये तसं नसतं, पण मॅक्झिमम टाइम्स असतं. म्हणून मी त्याला पहिल्यांदा क्लिक करतो, जास्त उत्सुकता ताणत नाही. हो, क्लिक केल्यानंतर डिस्प्ले IMG ऍक्टिव्हिटी, असाइन ऑब्जेक्ट डॉक्युमेंटेशन वगैरे हे सगळं टेक्निकल त्याचं डिस्क्रिप्शन आहे. की हे टेक्निकल आयडी आहे, हे आपल्याला माहिती नाही काय ते. तर काय काय आपण बघतोय, डिफाईन कंपनी, ऑल राईट. डिफाईन कंपनी, डॉक्युमेंट क्लास, डॉक्युमेंट नेम, आणि डॉक्युमेंट नेम जे आहे हे ऍक्च्युली आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली काय, ही जर्मन लँग्वेज आहे का कोडिंग आहे वगैरे, आपल्याला याच्याबद्दल काही विशेष माहिती नाही. पण हा त्याचा पाथ असणार त्या डॉक्युमेंट नेमचा. ओके. आणि त्याच्यामध्ये शेवटचे जे 4 शब्द आपल्याला दिसतात किंवा कॅरेक्टर्स जे दिसत आहेत शेवटचे 4, ते आहेत OX15. शेवटचे जे 4 दिसत आहेत ना ते आहेत OX15. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. OX15 कंपनी, कंपनी OX15. सो हा जो OX15 आहे हा माझा ट्रान्झॅक्शन कोड आहे. OX15 जो आहे तो माझा ट्रान्झॅक्शन कोड आहे असं मी समजायला सुरुवात केली. वहीत लिहून पण घेतलं, तुम्ही पण लिहून घेतलं. OX15. ओके. आता इथे मी बॅकला जातो. ओके. बॅकला जाऊन परत डिफाईन कंपनीला एकदा राईट क्लिक करतो आणि वरती डिस्प्ले डॉक्युमेंटेशन मध्ये मला काही सामुग्री मिळते का बघतोय मी. डिस्प्ले डॉक्युमेंटेशन, ओके. या याला म्हणतात परफॉर्मन्स असिस्टंट. परफॉर्मन्स असिस्टंट. आणि या परफॉर्मन्स असिस्टंट मध्ये ही सिस्टीम आपल्याला भरभरून या कंपनीबद्दल माहिती देते. ओके. सो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेव्हा ही सिस्टीम तुम्ही सबस्क्राईब करा तेव्हा याला राईट क्लिक करायचं आणि ह्या परफॉर्मन्स असिस्टंटला व्हिजिट द्यायची आणि हे सगळं व्यवस्थित वाचून काढायचं. ओके. क्वाईट पॉसिबल की याच्यातलं तुम्हाला 60% समजेल, 40% कदाचित समजणार नाही, कदाचित. ऑलराईट. पण जरी नाही समजलं तरी आपण प्रयत्न तर केला, आणि बाकी 40% जे आपल्याला समजत नाही त्याच्यासाठी आपण गुगलची मदत घ्यायची. ओके. त्यासाठी आपण गुगलची मदत घ्यायची, कारण गुगलमध्ये ना हे प्रश्न अनेकांना आधी पडलेले असतात. आजपासून 20 वर्षापूर्वी पण कोणीतरी प्रश्न, म्हणजे गुगलची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून
कुठल्या तरी एका लर्नरनी त्यावेळेला विचारलं असेल की कंपनी काय असतं, कंपनी कधी फॉर्म करावी लागते, इज इट कंपल्सरी, इज इट व्हॉलंटरी, असं काहीतरी त्यांनी प्रश्न विचारलेले असतात. पण त्याच्यावरती काही इतर जे सेम टेम्परामेंटचे असतात, ओके, ते त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त प्रगत असतात किंवा त्यांना पण तो प्रश्न पडलेला असतो, ते काहीतरी आपापसात चर्चा करतात आणि त्याचं जे टोटल जे डॉक्युमेंटेशन असतं किंवा कॉन्व्हर्सेशन असतं ते आपल्याला बघता येतं. सो नॉर्मली एक जस्ट तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की याच्यामध्ये सगळंच आपल्याला समजेल असं आपण हे समजायचं नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी असतात की ते थोडंसं पुढे गेल्यानंतर इन दिस स्टेप यू कॅन क्रिएट कंपनीज. A company is an organizational unit in accounting which represents business organization according to the requirements of commercial law in a particular country. You store basic data for each company in company definition. वगैरे वगैरे अशी सगळी इन्फॉर्मेशन आहे. थोडक्यात आपण हे जे सगळं आहे हे तुम्हाला सर्टिफिकेशन एक्झामच्या वेळेला तुम्ही जर हे गो थ्रू केलं तर इट इज वेल अँड फाईन. आत्ता ह्या स्टेजला तुम्हाला एकदा तुम्ही वाचून काढा, ओके, त्याच्यामध्ये थोडेसे चॅलेंजेस येतील, पण चॅलेंजेस असतील तर त्याचं उत्तर आपण शोधून काढता येतं किंवा आपण उत्तर शोधून काढण्यात मग आपण जास्त उत्सुक असतो, ओके, कारण आपली ती गरज बनते, है ना. गरज बनली का मग आपल्याला तर आपलं वाक्य आठवतं, गरज ही शोधाची जननी आहे, है ना. सो त्यामुळे हे तुम्ही गो थ्रू करा. ह्याला परफॉर्मन्स असिस्टंट असं म्हणतात. सो ह्याला मी क्लोज करतो आणि ह्यानी काय म्हटलं होतं, OX15 म्हटलं होतं ना, राईट. OX15 म्हटलं होतं, बरोबर की तुम्ही लिहून घेतलं ना तुमच्या वहीमध्ये. हो. हा, ओके. आता ना इथे मी OX15 म्हणतो. मी बघतोय की वेदर माझा जो एक कयास होता, माझा जो एक थॉट होता, किंवा मला असं वाटलं की हा OX15 चार शेवटचे जे चार डिजिट्स आहेत किंवा कॅरेक्टर्स आहेत राजा, ते अल्फा न्यूमेरिक असू शकतो. तर ते नक्की ट्रान्झॅक्शन कोड आहे का, असं जर मला बघायचं असेल तर मी इथे OX15 मी इथे टाईप करतो. ओके, OX15 आता मी एंटर करणार आहे. ओके, आता मी इथे एंटर करणार आहे. तर एंटर करण्यापूर्वी मी तुम्हाला एक आठवण करून देतो की मी OX15 इथे लिहू का \n OX15 लिहू. \n. हा, कारण कारण ना मी आता आय एम नॉट ऑन SAP इझी ऍक्सेस. मी SAP इझी ऍक्सेस वर नाही. मी SAP इझी ऍक्सेस स्क्रीनवर जर असेल ना तर मी बिंदास OX15 लिहून टाकेन. मग तिकडे मला \n \o वगैरे म्हणायची गरज नाहीये. पण इफ आय एम नॉट ऑन SAP इझी ऍक्सेस अँड आय एम ऑन सम डिफरंट स्क्रीन and if I have to go to transaction code, then I have to essentially enter /n or /o depending upon my requirement. तुम्हाला माहिती आहे /n असेल तर माझी जी आधीच्या जी स्क्रीन असते ती नाहीशी होते आणि /o म्हटलं तर ती स्क्रीन राहते. मी करून बघतो बघा, मी इथे /n करतो तर आपल्याला इथे /n OX15. ओके, सो \n OX15. सो आलो की मी माझ्या एक्झॅक्ट मला जी स्क्रीन पाहिजे होती, चेंज व्ह्यू, इंटरनल ट्रेडिंग पार्टनर्स, हे कंपनी नेम वगैरे, हे त्याच्यावरतीच मला यायचं होतं. ओके, याच्यावरतीच मला यायचं होतं. सो \n म्हटल्यामुळे माझ्याकडे तर फक्त एकच स्क्रीन राहिली, कारण मी एकच ओपन केली होती. राईट, बरोबर आहे. आता सपोज इथे जर मी जाऊन म्हटलं की \o F-02, मी जर असं म्हटलं \o F-02,
सो मी F-02 वर गेलो, राईट. पण माझी पहिली जी स्क्रीन होती ती स्क्रीन कॅन्सल झाली का? काय? येस, नाही. का कॅन्सल झाली नाही? कारण मी आता \n केलेलं नाहीये. \n जर आपण केलं तर आपली आधीची ज्या स्क्रीनवर आपण \n करतो ती स्क्रीन निघून जाते, क्लोज होते ती स्क्रीन. ओके. आणि \n o जर म्हटलं तर ती स्क्रीन आपण ज्याच्यावरती \o लिहिलेलं असतं ती स्क्रीन तशीच राहते. मग तुम्हाला जर स्क्रीन हटवायची असेल तर \n करायचं, आणि स्क्रीन हटवायची नसेल तर \o करायचं. सिम्पल रूल पास करून टाकला आपण आज. जर स्क्रीन आपल्याला हटवायची असेल तर \n करायचं, आणि स्क्रीन हटवायची नसेल तर \o करायचं. इज इट ओके? फाईन. ओके. आता मी परत एकदा बॅकवर येतो. बॅकवर आल्यावर मी SAP इझी ऍक्सेसवर आलो. सो जैसे थे पोझिशनवर आलो अँड आय एम गोइंग थ्रू नाव. आता जी आपण स्क्रीन बघितली ती स्क्रीन मला क्लिक केल्यावर तर मिळायला पाहिजे. SAP रेफरन्स IMG, आय थिंक एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग आणि डिफाईन कंपनी. आता मी याला बिंदास हे जे क्लॉक आहे ना, या क्लॉकला मी डबल क्लिक करतो. आता डबल क्लिक क्लॉक. बघा ती स्क्रीन होती ना मगाशी बघितली ती. येस ओंकार, इज इट द सेम स्क्रीन? हो सर. ओके, गुड. आता ह्या ज्या सगळ्या कंपनीज आहेत या कंपनीज आधी कोणी कोणी कुठल्या कुठल्या युजरनी या डिफाईन करून ठेवलेल्या आहेत. ऑलराईट. आपल्याला आपली करायची न्यू न्यू एंट्रीज, म्हणजे आपण आपली कंपनी कोड किंवा कंपनी आपण फॉर्म करणार आहोत, राईट. ते आपण करणारच आहोत, पण आपण जस्ट एक गो थ्रू करतोय. आपण काय करतोय त्याचा एक दौरा आपण आखलाय, कुठे कुठे आपल्याला जायचंय, काय काय कॉन्फिगरेशन करायचे. ओके. सो आता ह्या ज्या सगळ्या कंपनीज इकडे दिसतात, या कंपनीचं नाव जे आहे ते बघा इथे. आय थिंक एक मिनिट. कंपनीज 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 कंपनी नेम आणि नेम ऑफ द कंपनी, म्हणजे हा फर्स्ट नेम आहे, सेकंड नेम आहे. असं काही कंपनींना वाटलं की आपलं हे पहिलं नाव हे आहे, दुसरं नाव आपलं हे दुसरं आहे. काही आपल्याला असं पण रेकग्नाइज करतात. सो वी कॅन पुट इट हिअर. ओके, गरज असेल तर. ऑलराईट. तर इथे पोझिशन नावाचं बटन आहे बघा, पोझिशन. सो पोझिशन म्हणजे हे सर्च आहे, सर्चचं बटन आहे, सर्च. सो मी इथे सर्च करतो, क्लिक करतो. ओके. सो सिस्टम इज आस्किंग विच कंपनी यू वॉन्ट टू सर्च. सो आय से आय वॉन्ट टू सर्च one company called as MD63. MD63. आता ही MD63 ही कंपनी ऑलरेडी कधीतरी केलेली आहे असं समजा तुम्ही. ओके, त्यामुळे मला ते माहिती आहे. ओके. किंवा मग मी काय करू शकतो, मला जर माहिती नसेल आणि कुठलं तरी ऍट रॅन्डम मला बघायचं असेल, ऍट रॅन्डम, तर मी इथे एकतर F4 करायचं. F4 केल्यानंतर मग हे ते सगळे नावं दिसतात आपल्याला, राईट. F4 केल्यानंतर ही सगळी नावं दिसतात, आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी आपण एक जाऊन ओपन करायचं. फॉर एक्झाम्पल हे जयेश पी देसाई अँड कंपनी, हे जे आहेत हे सर आहेत. यांच्याकडून मी तुम्हाला सांगत होतो की ज्या ज्या वेळेला तुम्हाला SAPचा डमी सॉफ्टवेअर तुम्हाला घ्यायचा असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं. सो यांचा जो 1003 हा त्यांनी ट्रेनिंग सेशन मध्ये घेतलेला आहे. सो त्याला मी डबल क्लिक करतो. आय वॉन्ट टू सी दिस कंपनी. ओके. आणि हे जे आहे कंटिन्यू करतो. ओके. कंटिन्यू केल्यानंतर आय गॉट. ओके. 1003 इज कंपनी आणि इट इज जयेश पी देसाई अँड कंपनी. सो याला मी डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर आय गॉट द इन्फॉर्मेशन. ही ऑलरेडी फॉर्म झालेली कंपनी आहे.
त्याचं कंपनी 1003 त्यांनी ठेवलाय. ओके, इथे तुम्ही बघाल की इथे अजून थोडासा पुढे स्कोप आहे, कारण हे जे फील्ड असतं ते 6 कॅरेक्टर्स असतं. कंपनी कोड जे फील्ड असतं ना, कंपनी, हे कंपनी कोड नाहीये, हे कंपनी आहे. ओके, सो कंपनी कोडचं 4 कॅरेक्टर्स असतं अल्फा न्यूमरिक, आणि कंपनीचं 6 कॅरेक्टर्स असतं. ओके, तुमच्या वहीमध्ये कुठेतरी लिहून घ्या, कंपनी 6 कॅरेक्टर्स, कंपनी कोड 4 कॅरेक्टर्स. कंपनी 6 कॅरेक्टर्स, कंपनी कोड 4 कॅरेक्टर्स, आणि दोन्ही मध्ये लिहून घ्या अल्फा न्यूमरिक. अल्फा न्यूमरिक. सो काय काय इन्फॉर्मेशन आहे, कंपनी, त्याचं नाव, डबल नेम त्याचं काय असेल तर, सेकंड नेम काय असेल तर, मग त्याचं बाकीचं सगळं पोस्टल ऍड्रेस वगैरे, हे जे काय काही कंपल्सरी असेल, मेंडेटरी असेल ते घालायचं. बाकी आत्ता आपण तर काय नुसतं लर्निंग करतोय, त्यामुळे जेव्हा रिअल लाईफ मध्ये ह्याचं सेटिंग होतं त्यावेळेला सगळं घालावं लागतं. कारण जे जे काय आपण ऍड्रेसेस वगैरे आपण टाकतो, पोस्ट बॉक्स, पोस्टल कोड, सिटी, कंट्री, लँग्वेज, हे आपले जे डॉक्युमेंटेशन असतं, आपले जे प्रिंट्स असतात, प्रिंट्स, इन्व्हॉइसेस वगैरे आपण प्रिंट करणार, त्याच्यावरती ते सगळं उमटतं, जे जे काही रिक्वायर्ड फील्ड्स असतात ते. ऑलराईट, सो आय थिंक, आता आणि इथे वरती ना हे जे चार हे असतात, 4 किंवा 5 जे काही फील्ड्स आहेत, त्याच्यामध्ये काही असतील ते आपल्याला, दे मे हेल्प अस टू गेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन. त्याची काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी हे वरती इथे जे आहेत लेबल्स, किंवा यू कॅन से टेबल व्ह्यू, एडिट, गो टू, सिलेक्शन्स, युटिलिटीज, याच्यामध्ये आपण कधी ना कधीतरी जाऊन डीप आतमध्ये बघणार, आणि आणखी काय फंक्शन असेल किंवा काय बघायचं असेल ॲडिशनली ते आपण त्याच्यामध्ये व्हिजिट करून बघणार आहोत. ऑलराईट, सो हे सगळं त्या कंपनीच्या बाबतीत होतं. सो ह्या कंपनीचं इथे काय काय डेटा आता तुम्हाला समजेल की आपण काय तिकडे बघितलं ऍक्च्युअली. सो माझा असा अटेम्प्ट आहे की आपण ऍक्च्युअली काय बघितलं आणि त्याचं एक डॉक्युमेंटेशन आपण कसं केलं, मग आपण थर्ड स्टेपला आपण त्याचं ऍक्च्युअल मध्ये करणार आहोत सिस्टीम मध्ये. ओके, आणि एकदा ते आपलं जर मिनिमम कॉन्फिगरेशन असतं ते एकदा झालं का, मग आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये थोडा स्पीड पण येतो. होईपर्यंत आपण जरा थोडासा धीर धरायचा, आणि मग एकदा ते सगळं कॉन्फिगरेशन मिनिमम झालं का आपण ट्रान्झॅक्शन्स म्हणजे डॉक्युमेंटेशन्सला एंटर करायला सुरुवात करू शकतो. ओके, सो आपण हे जर ए आहे, ए आणि बी, सी, ए ला आपण फुल ऑथोराइज केलं की हे आपण बघितलं आणि आपण सगळं गो थ्रू केलं ते. सो चूज एडिट न्यू एंट्रीज, म्हणजे न्यू एंट्रीजला वरती ते लेबल होतं त्याला क्लिक करायचं, आणि त्यामध्ये हा डेटा एंटर करायचा. कंपनी, कंपनी ग्रुप, काहीतरी नाव द्यायचं त्याला, कुठलं, टाटा, रिलायन्स, रिलायन्स ग्रुप, महेंद्र अँड महेंद्र लिमिटेड ग्रुप, स्टेट युअर चॉईस, पीओ बॉक्स, हे सगळं बाकीचं आहे, पोस्टल, सिटी, कंट्री, ज्या देशात तुम्ही कोर्स करताय किंवा ज्या देशामध्ये तुमची कंपनी आहे तो देश, से इंडिया, मेरा भारत महान. करन्सी सेम ॲज अ कंपनी कोड करन्सी, युरो, म्हणजे आपली, आता हे ह्यांनी युरोपचं घेतलंय, युरोपची करन्सी कंपनी कोड म्हणून घेतलंय. आपली असेल तर इंडियन रुपी असू शकते, जैसा देश वैसी करन्सी, आणि मग हे सेव्ह करायचं. ऑलराईट, सो हे आपण ऍक्च्युली बघितलं. पहिल्यांदा सिस्टीम मध्ये जाऊन एक जो एक्झिस्टिंग कंपनी फॉर्म केली होती ती आपण बघितली. त्यानंतर मग आपण ही स्लाइड बघितली. आता दुसरी कुठलीही कंपनीज आपण बघितली ना, फॉर एक्झाम्पल आता इथे समज मी बॅक जातो, बॅक जाऊन सपोज इफ आय से 1000, नॉर्मली 1000 पण ही एक एज्युकेशन पर्पजसाठी असते. 1000 किंवा 1001 वगैरे असे जवळपास असणार आहे.
हा, तर 1000 आहे. त्याला काय नाव गाव पत्ता तसं काय कोणी दिलेलं नाहीये. सो आय एम डाऊटफुल की ते आहे का नाही, पण डबल क्लिक करून बघायचं आपण. ओके सर, हे बेस रन बाल्टिक्स वगैरे हे कोणी प्रॅक्टिस केलेलं आहे. युरोपमधले सगळे देश आहेत छोटे छोटे, त्यांनी केलेलं आहे. सर मी डबल क्लिक करतो. हा बघा, आळशी माणूस आहे. आणि काय केलंय, कंपनीचं नाव ते कंपनी कोड घेतलाय, नाव नाही दिलं त्याला. आणि फक्त हे हे त्यांनी 2 का भरलं असेल तर ते कंपल्सरी असणार. कंपल्सरी असणार म्हणून त्यांनी ते भरलेलं आहे तिकडे. नाही तर अदरवाईज तर फक्त बिकॉज ही इज जस्ट ही इज टेकिंग फील की मी कंपनी कशी फॉर्म करायची. त्याचं लॉजिक, त्याचं कॉन्फिगरेशन, त्याचं सायन्स आपल्याला समजलं का देन आपण कन्फर्म राहतो की ओके, मी पहिल्यांदा मी कंपनी फॉर्म केली, कंपनी कोड केलं, वगैरे वगैरे वगैरे. ऑलराईट, तर त्यामध्ये विशेष काही दिसत नाही जास्त. ऑलराईट, सो आय गो टू, जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट, दिस. सो कंपनी ॲज ऑर्गनायझेशनल युनिट इन एसएपी. ओके, क्लायंट नंबर आपल्याला हा सिस्टीमने दिलाय. त्याच्यात आपण काय लुडबुडू करू शकत नाही. मला आज पाहिजे, मला तोच पाहिजे असं आपण करू शकत नाही. जे आपल्याला मिळेल ते गुपचूप आपण घ्यायचं असतो तो कोड. आणि त्याचं फक्त एक ती युटिलिटी असते की त्या सर्व्हर त्या नंबरला तो अलर्ट झालाय. बाकी अदरवाईज त्याचं विशेष असं कुठे त्याचं काय वावर नसतो, विशेष त्याचं काय हे नसतं. पण आपलं डेफिनेटली इट इज द सिम्बॉल ऑफ आवर कंपनी. म्हणजे स्त्रीच्या कपाळावर जसं कुंकू असतं विच शोज हर आयडेंटिटी, तसं आपल्या या ERP सिस्टीम मध्ये आपली ती आयडेंटिटी आहे. आपली इथं आपलं अस्तित्व आहे, ते आपलं रेकॉग्निशन आहे. ओके, सो कंपनी ॲज अन ऑर्गनायझेशनल युनिट इन SAP. In SAP, a company is a topmost organizational unit after the client. है ना, म्हणजे क्लायंट जो असतो तो तो ओनर आहे. ओके, सो आफ्टर द क्लायंट इट इज द सेकंड topmost organizational unit which incorporates individual financial accounting statements of several company codes. बघा, म्हणजे रीड बिटवीन द लाईन, हा काय म्हणतोय, प्रत्येक कंपनी कोड जो आहे त्याचं स्वतःचं सेपरेट फायनान्शियल स्टेटमेंट आहे. प्रत्येक कंपनी कोडचं आपल्या ते टाटा पॉवर, टाटा मोटर्स, टाटा इन्शुरन्स, टाटा हॉटेल्स, हे प्रत्येकाचं फायनान्शियल स्टेटमेंट कंपनी कोड्स आहे. आणि मग कंपनी काय करतो, ते इन्कॉर्पोरेट करतो. इंडिव्हिज्युअल फायनान्शियल अकाउंटिंग स्टेटमेंट्स असतात, ते इन्कॉर्पोरेट करतो, म्हणजे त्याचं रिपोर्टिंग एकत्रितपणे करतो. एकत्रितपणे त्याचं रिपोर्टिंग करतो. अ कंपनी कॅन हॅव मेनी कंपनी कोड्स. ऑफकोर्स, म्हणजे बघायचं मी सांगितलं एकच कंपनी कोड असेल तर त्या एक कंपनी कोडला आपण एक कंपनी का फॉर्म करायची. 1:1 रिलेशन मध्ये मजा नाही. 2-3 कंपनी कोड असतील तर त्या 2-3 कंपनी कोडचा आपण एक कंपनी त्याची बनवू शकतो. इट्स इम्पॉर्टंट टू नोट दॅट इन SAP इट इज ऑप्शनल टू क्रिएट अ कंपनी. सिंपल अर्थ आहे, एक कंपनी कोड, एक कंपनी असेल तर कंपनी बनवण्यात काय मजाच नाहीये. 4 कंपनी कोड असतील तर मॅनेजमेंटनी जर असं सांगितलं की आम्हाला काही कंपनी एकत्रित रिझल्ट बघायचा नाहीये, नसेल तरी चालेल, तर आपल्याला कंपनी बनवायची गरज नाही. म्हणून ते ऑप्शनल आहे. मॅनेजमेंटने सांगितलं नाही, आम्हाला पाहिजेच आहे, करायला लागेल. सो कंपनी रिप्रेझेंट्स व्हॉट ग्रुप, हे वाक्य लक्षात ठेवायचं. इट कंटेन्स अप टू 6 कॅरेक्टर्स, अल्फा न्यूमरिक असतात. डेफिनेशन ऑफ कंपनी इज ऑप्शनल, कंपनी कॅन हॅव एनी नंबर ऑफ कंपनी कोड्स. ठीक आहे, चला आता आपण त्याच्या नेक्स्ट फेजला आलो, जो कंपनी कोड, ज्याच्याबद्दल आपण बरंचसं डिस्कस केलं. ओके, सो company code represents an independent legal accounting entity, such as company, with independent accounts within a corporate group. So company code जो असतो ना,
त्याला स्वतःचं स्वतंत्र अकाउंटिंग अस्तित्व लॉफुली असावं लागतं. का? तर त्याची जे इंडिपेंडेंट अकाउंट असतात त्याच्यातून त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायची असते. का? तर ती त्यांच्या शेअर होल्डर्सची रिक्वायरमेंट असते, गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट असते, टॅक्सेशन अथॉरिटीची रिक्वायरमेंट असते. त्याला दुसऱ्याशी कुठल्याशी कंबाईन करून गव्हर्नमेंट ऐकणार नाही. गव्हर्नमेंट म्हणणार याचं आम्ही बोलतोय, याचं दाखवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाकी तुमच्या ते दुसऱ्या दोन कंपन्या आहेत त्यांचं तर दाखवाच, पण ते वेगळं दाखवा. याची टॅक्स लायबिलिटी वेगळी, त्याची टॅक्स लायबिलिटी वेगळी, याचा जीएसटी वेगळा, त्याचा जीएसटी वेगळा. म्हणजे रेट नाही पण अमाऊंट कलेक्शन वगैरे. तर सिंपल सांगितलं की कंपनी कोड म्हणजे काय? एक अशी स्वतंत्र अकाउंटिंग एंटिटी ची लॉफुली आपण फॉर्म करावी लागते. ओके. आणि त्याच्यामध्ये त्या कॉर्पोरेट ग्रुपमध्ये असल्याने त्यांना स्वतःचे सेपरेट अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतात आणि त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. फायनान्शियल स्टेटमेंट रिक्वायर्ड बाय लॉ आर क्रिएटेड ॲट कंपनी कोड लेवल. त्यामुळे कंपनी कोड लेवलला फायनान्शियल स्टेटमेंट हे कंपल्सरी बनवावे लागतात आणि ती आपण लॉफुल कंडिशन असते म्हणून करतो. कंपनी कोड इज अ मिनिमम स्ट्रक्चर नेसेसरी इन द SAP ERP फायनान्शियल सोल्युशन्स. कमीत कमी एसएपी मध्ये, SAP ERP मध्ये अगदी इट्स अ मिनिमम, म्हणजे याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तिथे लागणारच ना कंपनी कोड, असं ते घ्यायचं. ओके, ऑल राईट. आता याची का गरज असते? तर इन अन इंटरनॅशनल बिझनेस ऑपरेशन्स आर स्प्रेड अक्रॉस डिफरंट कंट्रीज. मोठा जर ग्रुप असेल, मल्टीनॅशनल कंपनी, इंडियन टाटा ग्रुप्स असेल तर टाटा ग्रुपचं पजेरो ही जी गाडी आहे ती, त्याचं लंडनमध्ये पण त्याची फॅक्टरी आहे. लंडनमध्ये सुद्धा त्यांचे ट्रॅक्टर्स वगैरे काही काही बनवतात ते. सो टाटा ग्रुप इज अन इंटरनॅशनल ग्रुप. इट हॅज इंटरनॅशनल बिझनेस अँड देअर ऑपरेशन्स आर स्प्रेड अक्रॉस डिफरंट कंट्रीज. म्हणजे संपूर्ण जगामध्ये त्यांची ऑपरेशन्स पसरलेली आहेत. मग प्रत्येक देशाचं जे गव्हर्नमेंट असतं आणि प्रत्येक देशाचे जे टॅक्स अथॉरिटीज असतात, ते काय म्हणतात की तुम्ही आमच्या देशामध्ये आता टाटाची पजेरो गाडी आहे. पजेरो गाडीचं इफ यू आर मेकिंग मॅन्युफॅक्चरिंग इन इंग्लंड, तर मग तुमचं इंग्लंडच्या ऍक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला इथे तुमची कंपनी कोड तुम्हाला ओपन करावा लागेल. तुमची कंपनी तुम्हाला इथे दाखवायला लागेल रजिस्टर्ड. इंग्लिश कंपनीज ऍक्ट मध्ये तुमची कंपनी रजिस्टर असली पाहिजे, म्हणजेच त्याला आपण काय करणार, नवीन कंपनी कोड क्रिएट करणार. अँड दॅट्स वाय प्रत्येक कंपनी कोडला आपल्याला काय करावं लागतं, इज क्रिएटेड फॉर इच कंट्री. आपलं जर युनिट, सपोज तुम्ही असं करा की टाटा मोटर्सच आहे, फक्त टाटा मोटर्स आहे, फक्त टाटा मोटर्स. पण जगामध्ये 67 कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये टाटा मोटर्स आहे. 67 कंट्रीज मध्ये टाटा मोटर्सचा बिझनेस आहे. ऑल राईट, 67 कंट्रीज मध्ये टाटा मोटर्सचं मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. तर नाव देन प्रत्येक जो देश आहे तो म्हणणार आमच्या देशामध्ये आमच्या कंपनीज ऍक्ट खाली तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे, म्हणजे सेपरेट कंपनी आली. सेपरेट रजिस्ट्रेशन त्यांच्या कंपनीज ऍक्ट खाली झाल्यामुळे त्यांचे टॅक्स अथॉरिटीज म्हणणार तुम्हाला आता आमचं स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, आमच्या देशात तुम्ही किती सेल्स केला, आमच्या देशात तुमची किती प्रॉफिट कमवला, त्याच्यामध्ये आमच्या देशात असलेला टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला SAP मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ओके, आपल्याला सेपरेट कंपनी कोड करावा लागेल. राईट. सो हे सगळं चाललंय, अट्टाहास खटाटोप जो चाललाय तो सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट साठी कंपनी कोड आपल्याला बनवावा लागतो. ऑल राईट. सो SAP मध्ये लॉग ऑन करण्यासाठी आपल्याला क्लायंट की लागते आणि मास्टर रेकॉर्ड्स लागतात. SAP मध्ये लॉग ऑन करण्यासाठी क्लायंट की लागते. सो क्लायंट की मध्ये काय काय आलं तर आपला पासवर्ड आला,
इथे 800 नंबर आला, युजर आयडी आला, सगळं क्लायंट की मध्ये आलं ना, ते युजर आयडी आला, पासवर्ड आला. त्यानंतर आपले बिझनेस ट्रान्झॅक्शन जर आपल्याला रेकॉर्ड करायचे असतील तर आपल्याला मास्टर रेकॉर्ड्स लागतील. मास्टर रेकॉर्ड्स, मास्टर हा मास्टर रेकॉर्ड जे असतात ते एसएपी मध्ये दे प्ले इम्पॉर्टंट रोल. मास्टर्स मध्ये मास्टर रेकॉर्ड बद्दल असं म्हटलं जातं, मास्टर रेकॉर्ड्स आर कॉन्फिगर्ड ओनली वन्स बट दे आर यूज अगेन अँड अगेन. बघा, विचार करा स्टेटमेंटवर. मास्टर रेकॉर्ड्स आर कॉन्फिगर्ड ओनली वन्स बट दे आर यूज अगेन अँड अगेन. म्हणजे जर एसएपीचे मास्टर रेकॉर्ड आपण बनवले ते एकदाच बनवावे लागतात, पण त्याचा वापर आपण नेहमी करत असतो, नित्य नियमित करत असतो. ज्या ज्या वेळेला ते मास्टर रेकॉर्ड्स आपल्याला यूज करायचे त्यावेळेला आपण त्याचा यूज करत असतो, अगदी डे टू डे बेसिसवर करत असतो. हा, त्या मास्टर रेकॉर्ड मध्ये जर आपल्याला काही चेंज करावा असा वाटला, काही बदल आपल्याला करावा असा वाटला, काही टॅक्सेशन रेट मध्ये फरक झालाय किंवा आय मीन टॅक्स लॉज काही चेंज झालाय, काही नवीन अकाउंटिंग स्टँडर्ड आलंय, ओके, त्यामुळे आपल्या मास्टर रेकॉर्ड मध्ये जे फील्ड आपण जे फील्ड डिझाईन केलेले आहेत किंवा डिफाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे आपल्याला काळानुसार, तर त्यावेळेस फक्त मास्टर रेकॉर्ड मध्ये काही फील्ड ज्याच्यामध्ये बदल झालेला असतो ते आपल्याला काय करावे लागतात, बदलावे लागतात. बाकीचे फील्ड तसेच राहणार. आणि इन द system hierarchy, company code is the most important organizational unit of financial account. कंपनी कोड हा मिनिमम आवश्यक असलेले ऑर्गनायझेशनल युनिट आहे, ज्यासाठी आपल्याला क्लायंट की लागते, म्हणजे सर्व्हर नंबर लागतो, क्लायंट नंबर, युजर आयडी लागतो, पासवर्ड लागतो, मास्टर रेकॉर्ड लागतो. ऑलराईट, सो क्लायंट की आपल्याकडे मिळाले. आपला जो बेसिस कन्सल्टंट असेल तो बेसिस कन्सल्टंट आपल्याला, किंवा बेसिस ऍडमिन म्हणतात, तो आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड देणार आहे, त्यांनी दिला आपल्याला. ओके, त्यामुळे आपल्याला एसीपी मध्ये पुढे जायचंय, नॅव्हिगेशन करायचं, त्यासाठी आपल्याला मास्टर रेकॉर्डची गरज लागणार आहे. ते मास्टर रेकॉर्ड्स आपण हळूहळू आपण काय करणार, अडॉप्ट करणार. ज्या वेळेला आपण कंपनी कोड डिफाईन करतो, कॉन्फिगर करतो, त्यावेळेला आपल्याला एक मेसेज येतो, मेसेज, आणि तो बराच वेळ असा फिरत राहतो असा, आणि इट सेज की इट हॅज कॉपीड डाऊन सर्टन थिंग्स. काय, मास्टर रेकॉर्ड्स स्टँडर्ड सिस्टीम मधून तुमच्या कंपनी कोड मध्ये काही मास्टर रेकॉर्ड्स तो घेऊन येतो. स्टँडर्ड सिस्टीम असते, त्या स्टँडर्ड सिस्टीम मधले मास्टर रेकॉर्ड्स जे सार्वत्रिकपणे सारखेच यूज केले जातात, ते मास्टर रेकॉर्ड आपल्या कंपनी कोड मध्ये आपण कंपनी कोड जेव्हा फॉर्म करतो तेव्हा ते घेऊन येतो. ओके, सो आता हे जस्ट तुमच्या माहितीसाठी म्हणून इथे दोन प्रकार मी केले. ओके, हे केवळ फक्त आणि फक्त माहितीसाठी. म्हणजे बघा, सपोज आपले जर 4 कंपनी कोड असतील ऑलरेडी, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा इन्शुरन्स, टाटा हॉटेल्स, हे आपले 4 कंपनी कोड आहेत, ऑलरेडी आहेत. आणि जर आपण आणखीन काहीतरी टाटा स्पेस, टाटाने आता काय केलं, स्पेस मध्ये जायचं ठरवलं, सो टाटा स्पेस नावाचा जर नवीन कंपनी कोड फॉर्म केला तर आपल्या त्या कंपनी कोडचं मास्टर रेकॉर्ड्स, त्या कंपनीचं बरचसं कॉन्फिगरेशन्स हे आपल्याला परत करायची गरज नाहीये, कारण आपल्याकडे आपले 4 कंपनी कोड हे ऑलरेडी मौजूद आहेत. 4 कंपनी कोड आपल्याकडे ऑलरेडी आपण त्याचं यूज करतोय. त्यामुळे क्रिएट कंपनी कोड, परत नव्याने कंपनी कोड क्रिएट करण्यापेक्षा
जर आपण आपला एक्झिस्टिंग कंपनी कोड कॉपी केला आणि कॉपी करून नवीन कंपनी कोडचं फक्त नाव आपण बदललं, म्हणजे उदाहरणार्थ मी टाटा मोटर्सला कॉपी केलं, टाटा मोटर्सला मी कॉपी केलं, ओके, आणि कॉपी केल्यानंतर त्याचं नाव टाटा मोटर्स म्हणून येणार, मला फक्त नाव बदलायचं त्याचं. मग टाटा मोटर्स हे नाव आहे कॉपी केल्यानंतर, टाटा मोटर्स हे नाव आहे, तर मी काय करणार, टाटा स्पेस करणार आणि बाकीचे जे काही नेसेसरी बाकीचे जे बदल असतील तेवढेच बदल मी करणार. त्यामुळे तो अख्खा कंपनी कोड मी कॉपी केल्यामुळे त्या कंपनी कोड मध्ये असलेले टेबल्स, त्या कंपनी कोड मध्ये असलेले मास्टर रेकॉर्ड्स हे आपसुकच आपोआप माझ्या टाटा स्पेस या कंपनीमध्ये ते मला काय त्याचा बेनिफिट मला घेता येईल. हा एक कॉपीचा बेनिफिट असतो. ओके. आणि मग दुसरा काय आपल्याकडे रस्ता असतो, व्हॉट इज द सेकंड वे? जर आपण हे पहिल्यांदाच करत असू, आपण एसएपी सिस्टीम एकदम नवीन सबस्क्राईब केलेली आहे, लायसन्स घेतलेलं आहे, हा, तर मग आपण क्रिएट करायचं, तर क्रिएट करायचा मग. आणि कॉपी केव्हा करायचा? जर आपले ऑलरेडी काही कंपनी कोड असतील, एखादा जरी असेल एखादा, आणि दुसरा करायचा असेल, तर नवीन क्रिएट करण्यापेक्षा कॉपी करणं हे जास्त चांगलं असं सिस्टीमचं म्हणणं आहे. किंवा सिस्टीम सिस्टीम गिव्स असतो ऑप्शन. सिस्टीम म्हणते की ठीक आहे, मी तुला कॉपीचा पण ऑप्शन देते आणि मी तुला नवीन कंपनी कोडचा पण ऑप्शन देते. ऑलराईट. सो ज्या ज्या वेळेला आपण टू क्रिएट कंपनी कोड, कॉपी अन एक्झिस्टिंग कंपनी कोड, म्हणजे आपल्याला कॉपी करायला शिकवत आहेत, परीक्षेची कॉपी नाही ओंकार, परीक्षेमध्ये कॉपी करायची ती कॉपी नाही. कॉपी अन एक्झिस्टिंग कंपनी कोड युझिंग कॉपी डिलीट चेक कंपनी कोड फंक्शन, म्हणजे हे एक लेबल आहे, कॉपी डिलीट चेक कंपनी कोड फंक्शन. दाखवतो मी, एक मिनिट. ओके, आय गो बॅक बॅक, आणि इथे बघा हे डेफिनेशन्स मध्ये तोच पाथ आहे आपला, एसपीआरओ, एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग, आणि खाली आहे बघा एडिट कॉपी डिलीट कंपनी चेक कंपनी कोड. सो आपल्याला कंपनी कोड एडिट करता येईल, म्हणजे काहीतरी त्याच्यात छोटासा बदल करता येईल, कॉपी करता येईल, डिलीट करता येईल, हे चेक करता येईल, तपासून बघता येईल. ओके, ठीक आहे. सो याला मी एकदा घड्याळ आल्यामुळे एकदा राईट क्लिक करून बघतो. ओके, हे बघा इथे डिस्प्ले डॉक्युमेंटेशन आहे, एक लायब्ररी आहे माझ्यासाठी, लायब्ररी ही मला या फंक्शन बद्दल, हे जे सेटिंग आहे, हे जे कॉन्फिगरेशन आहे, त्याच्याबद्दल मला ती माहिती देणार. ती माहिती अशी असते की आपल्याला 60% तरी आपल्याला समजते, 40% मध्ये काही टेक्निकल त्याचे अवशेष आढळतात, आपल्याला काही टेक्निकल रेफरन्सेस आढळतात. हळूहळू हळू आपण आपल्या त्या अंगावर घेतलंच आहे ना आता, तर हळूहळू समजायचा प्रयत्न करायचा. एडिट कॉपी डिलीट चेक कंपनी कोड, हे सगळं याच्यामध्ये कम्प्लीट दिलेलं आहे. तर तुम्ही काय 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 एडिट करू शकता, कंपनी कोडचं नाव बदलू शकता. टाटा मोटर्सला कॉपी केलं तर ते नाव कॉपी झाल्यानंतर टाटा मोटर्सच आलं, पण मग आता मला ते काय करायचंय, टाटा मोटर्सच्या ऐवजी मला टाटा स्पेस करायचंय. ऍड्रेस त्याचा दोघांचा वेगळा असू शकतो, कंट्री करन्सी वेगळी असू शकते, है ना. टाटा स्पेस जे आहे ते माझं रशियामध्ये आहे समज, टाटा मोटर्स इंग्लंडमध्ये आहे, करन्सी वेगळी आली, कंट्री की पण वेगळी येणार मग, है ना, कंट्री की पण वेगळी येणार. सो इट सेज की ओके, तुम्ही जर काही कॉपी केलं असेल तर कॉपी करताना तुम्हाला हे फील्ड्स आहेत, 1 2 3 4, हे जे फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक तो बदल सिस्टीम करायला तुम्हाला थांबवणार नाही किंवा तुम्हाला परमिशन देईल.
ऑलराईट. सो याला मी क्लोज करतो आणि राईट क्लिक करून माझं जे शेवटचं डेस्टिनेशन आहे तिथे मला ट्रान्झॅक्शन कोड दिसण्याच्या शक्यता माझ्या असतात किंवा त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कोड मला दिसू शकतो. ओके. OX02 आहे ना, हे डॉक्युमेंट नेमच्या समोरची काही अगम्य भाषेत लिहिलंय. त्याच्यामध्ये हे शेवटचे 4 जे कॅरेक्टर्स आहेत ते OX02 आहे. तर OX02 इज व्हॉट ऍक्च्युली OX02 इज एडिट, कॉपी, डिलीट, चेक कंपनी कोड. आता मी याला या घड्याळ जो आहे, ओके, सो याला ऍक्च्युली इथे आपण हा आपला कर्सर नेला ना तर तो हॉवर हॉवर केला. हॉवर हॉवर म्हणजे त्याच्यावरतून फिरवला. हॉवर म्हणजे फिरवला. हे नॉर्मली हॉवर वगैरे शब्द जे असतात ते हेलिकॉप्टर वगैरे असं फिरत असतं वरती, तर विसे हेलिकॉप्टर इज हॉवरिंग. जर घिरट्या घालत असेल, घिरट्या आहे ना, हेलिकॉप्टर जर घिरट्या घालत असतील तर ते आपण म्हणतो हेलिकॉप्टर इज हॉवरिंग. आपण हेलिकॉप्टर इज फ्लाइंग नाही म्हणत, हेलिकॉप्टर इज हॉवरिंग. हॉवरिंग म्हणजे ते घिरट्या घालतात. तर इथे जर मी थोडंसं असं घिरट्या घालायचा प्रयत्न केला, हॉवर करायचा प्रयत्न केला, तर तो त्याचं अंतरंग दाखवतो की काय आहे एक्झॅक्टली. इससे IMG ऍक्टिव्हिटी, ही IMG ऍक्टिव्हिटी आहे, इम्प्लिमेंटेशन मॅनेजमेंट गाईड किंवा इम्प्लिमेंटेशन मॅनेजमेंट आहे. इथे तुम्ही डबल क्लिक करायचं. ओके. डबल क्लिक केल्यानंतर इथे आहे 2 हे आहेत, कॉपी, डिलीट, चेक कंपनी कोड. म्हणजे जर आपल्याला काही कॉपी करायचं असेल आणि इथे एडिट करायचं असेल तर पहिल्यांदा मी काय करतो, फर्स्ट जे आहे त्याच्यावर डबल क्लिक करून बघतो. हा म्हणजे हा मला कॉपी मध्ये घेऊन गेला. कॉपी कॉपी करायला शिकवतोय मला. ओके. आणि कॉपीचं आय मीन जे काही फील्ड होतं त्याला मी डबल क्लिक केल्यानंतर एकदम पूर्ण ब्लँक झालं, पूर्ण स्क्रीन ब्लँक झाली. व्हॉट इट सेज, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट कंपनी कोड. म्हणजे कॉपी काय करायचंय, कंपनी कोड. कंपनी कोड हा जो ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट आहे किंवा युनिट आहे ते कॉपी करायचं. ओके. तर इथे वरती ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट म्हणून आहे, त्याच्यावर मी कर्सर देतो आणि इथे क्लिक करतो. सो इथे कॉपीचं मला इन्फॉर्मेशन आहे बघा, कॉपी ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट. सो दिस फील्ड अलाउज मी टू कॉपी. कॉपी कधी करायचं ते सांगितलं तुम्हाला. आपले जे कंपनी कोड एक्झिस्टन्स मध्ये असतील तर क्रिएट पेक्षा कॉपी ऑप्शन बरं. सो इथे याला मी क्लिक करतो. कॉपी केल्यानंतर बघा खाली बघा इथे, हा बघा याचं सगळं काम सुरू झालं. हा सगळं त्यांनी टेबल्स कॉपी केले त्याचे सिस्टीम मधून. त्यांनी सगळे टेबल्स कॉपी, मास्टर रेकॉर्ड वगैरे कॉपी केले. आणि सिस्टीम इज आस्किंग मी नाउ की कहां से कॉपी करना है, कुठल्या कंपनी कोड मधून कुठल्या कंपनी कोड मध्ये तुला हे सगळं कॉपी करायचं आहे. तर मी म्हणणार की मला MD63 मधून MD02 ला कॉपी करायचं आहे, किंवा आपल्या भाषेत आता मगाशी आपण जे म्हटलं की टाटा मोटर्स मधून टाटा स्पेस मध्ये करायचं आहे, तर टाटा मोटर्सचा जो कंपनी कोड आहे तो कंपनी कोड मी इथे टाकायचा. आणि इथे माझा जो टाटा स्पेसचा जो कंपनी कोड मी ठरवलाय तो इथे लिहायचा. सो ह्यानी काय होणार, सगळे त्याचे जे टेबल्स आहेत, सगळं जो मास्टर डेटा आहे तो आपल्याकडे आकृष्ट होणार, तो आपल्याकडे ट्रान्सफर होणार, आपल्या कंपनी कोडकडे ट्रान्सफर होणार. म्हणजे आपल्याला सगळं हे आयतं मिळालं असं त्याचा सिंपल अर्थ होतो. सो हे जे दाखवलं तुम्हाला त्याचे मी तुम्हाला इमेजेस पण दाखवतो, म्हणजे तुम्हाला जास्त शांतपणे बघा तुम्ही नंतर. तो कॉपी करताना दिस कॉपी इज द फॉलोइंग डेटा, डेफिनेशन फॉलो कॉपी करेल, ग्लोबल पॅरामीटर्स कॉपी करेल. आपण ग्लोबल पॅरामीटर्स कडे नंतर येऊया. कस्टमायझिंग टेबल्स, टेबल्स कॉपी करेल. जर आपली इच्छा असेल तर जनरल लेजर GL अकाउंट्स जे आहेत म्हणजे तो पण कॉपी करेल, म्हणजे GLच्या नावासकट कॉपी करेल. अकाउंट डिटर्मिनेशन ही टर्म नंतर येणार आहे, हे सगळं कॉपी करेल. त्यामुळे इथे हे सगळं जे आहे
कॉपीचं सिम्बॉल आहे, कॉपी. जे आपल्याला पाहिजे ते कॉपी करायचं, जे नको त्याला नाही म्हणायचं. फॉर एक्झाम्पल जनरल लेजर अकाउंट कॉपी करायचंय का असं आपल्याला ऑप्शन येणार. त्याला आपल्याला करायचं असेल तर करायचं, नाहीतर नाही करायचं. तो ऑप्शन येणार, पॉपअप येणार तिकडे. नॉर्मली कसं असतं की जनरल लेजर अकाउंट्स जे असतात ते थ्रू आउट ऑर्गनायझेशन सारखे पण असू शकतात. शेअर कॅपिटल, चार कंपन्या आहेत ना आपल्या, कंपनी कोड शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल, अनसिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन असं असू शकतं ना. सो हे आपल्याला शेवटी कसं आहे की प्रत्येक बिझनेसला ठरवायचं आहे कॉपी करायचं का आपलं सेपरेट जनरल लेजर अकाउंट ठेवायचे. हे सगळे जे आहे त्या कंपनी कोडचे हे सगळे पॅरामीटर्स आहेत. पॅरामीटर्स म्हणजे थोडक्यात आवश्यकता आहे, नेसेसिटीज, नेसेसरी फील्ड. त्यामध्ये आपल्या ह्या ट्रेनिंग सेशन मध्ये एक दोन फील्ड असे असतील की ते कंपल्सरी असतील, मेंडेटरी असतील. ओके. पण रिअल लाईफ मध्ये जेव्हा आपण सिस्टीम डिझाईन करतो त्यावेळेला आपल्याला ऑलमोस्ट ऑल फील्ड आपल्याला भरावे लागतात. ओके. कारण जेव्हा आपण हे फील्ड भरणार तेव्हाच ते आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये, कॉरस्पॉन्डन्स मध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. सो नॉर्मली डिफायनिंग कंपनी कोड आपण करतोय. 4 डिजिट अल्फा न्यूमरिक कंपनी कोड आपण ठरवायचा आपला, अल्फा न्यूमरिक. म्हणजे उदाहरणार्थ तुमची जर जन्मतारीख समज फॉर एक्झाम्पल 12 डिसेंबर असेल 12 डिसेंबर ही तुमची जन्मतारीख आहे, तर तुम्ही 1212 ठेवू शकता. 1212. ओके. तुमची जन्मतारीख जर समज 1 डिसेंबर आहे तर यू कॅन मेंटेन 1 डिसेंबर ना. मग तुम्ही ठेवू शकता 0112. ओके. किंवा समज जर तुम्हाला असं वाटलं की आपण ते अल्फा, आता हे सगळं न्यूमरिक झालं, आपण त्याला अल्फा न्यूमरिक ठेवूया असं वाटलं समज, तर मग यू कॅन से ओके, सपोज तुमची इयर ऑफ बर्थ असेल, अज्युम इयर ऑफ बर्थ तुमचा असेल 2003 समज, 2003 है ना. 2003 उदाहरणार्थ सांगतो मी, 2003 असेल. ओके. सो यू कॅन से 2003. किंवा तुमच्या नावाची इनिशियल तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल पायल गुप्ता आहे तर यू कॅन से PG आणि मग आणखीन कुठले तरी 2 डिजिट 03. जे आपल्याला लक्षात राहू शकेल असं ठेवायचं थोडक्यात. ओके. म्हणजे असा एक नॉर्मल अनरिटन रूल असा आहे, अनरिटन अनरिटन हा, की नॉर्मली आपण काय करतो, आपले जे पासवर्ड वगैरे असतो आणि चोरांना पक्क माहिती असतं, अट्टल बदमाश लोक असतात त्यांना सगळ्यांना बरोबर माहिती असतं की हे लोक काय करतात की त्यांची डेट ऑफ बर्थ वगैरे असा कुठला तरी त्याच्याशी एखादं स्पेशल कॅरेक्टर जोडतात आणि त्यांचा पासवर्ड बनवतात. चोराच्या हातामध्ये आपलं काही एखादी प्रॉपर्टी सापडली, काही पासवर्ड वगैरे किंवा मोबाईल वगैरे सापडला, किंवा ते हॅकर्स लोक असतात ते काहीतरी असे धंदे करतात. त्यामुळे आपला पासवर्ड जो आहे तो आपण असं सुटसुटीत ठेवायचा, आपल्याला लक्षात राहील असा. 4 डिजिट अल्फा न्यूमरिक कॅरेक्टर्स. कंपनी नेम, कारण आपण आता कंपनी कोड आपण डिफाईन करतोय, त्यामुळे कंपनी नेमचा अर्थ येते कंपनी कोड नेम. तर कंपनीचं डिस्कशन झालं मग अशी. ओके. सिटी, कंट्री, करन्सी, लँग्वेज, ऍड्रेस हे सगळं ऑलराईट. आता इथे एक तुम्हाला मी जस्ट एक तुमच्या ह्याच्यासाठी म्हणून एक्सरसाइज एक करून दाखवलाय, तुम्ही त्याला हायलाइट करून बघू शकता. ओके. एक कंपनी कोड आहे
1010. हा, या कंपनी कोडमध्ये सर्व सेटिंग्ज आणि डेटा टेबल्स वगैरे सगळं रेडी आहे. एकदम आयत्या वेळेवर लागो आपल्याला हे सगळं आयतं मिळालंय. आपल्याकडे 1010 हा रेडी आहे. सगळे टेबल्स आहेत, जीआर अकाउंट्स आहेत, मास्टर्स आहेत. आणि आपला हा नवीन कंपनी कोड आहे समज, न्यू कंपनी कोड. सो या न्यू कंपनी कोडला आपण काय करायचंय, या कंपनी कोड 1010 मधून कॉपी करायचं. कॉपी कंपनी कोड 1010 टू युअर न्यू कंपनी कोड GR17. ओके. आता हा GR17 हा कोड असेल, काही पण असू शकेल, आपल्याला माहिती नाही. गणेश राऊत असेल, गणेश राऊत, आणि गणेश राऊतचा जन्म 17 तारखेला झाला असेल, त्यांनी गणेश राऊत 17 म्हणून ठेवलं असेल, पॉसिबल आहे. किंवा काहीतरी वेगळा पण असू शकेल, है ना. ओके. ओके, क्रिएट अ कंपनी कोड, कॉपी एन एक्झिस्टिंग कंपनी कोड अँड एडिट द कॉपीड कंपनी कोड. आपण आता कॉपी करतोय, कॉपी मास्टर आहोत आपण. एक्झिस्टिंग कंपनी कोड हा जो आहे 1010, तो आपण कॉपी करायचा आणि नंतर तो एडिट करायचा. नाव बिल बदलायचं ना त्याचं, कारण त्याचं नाव काय असणार, कंपनी कोड 1010. पण आपल्याला कोण पाहिजे, GR17. मग तेवढं आवश्यक तेवढा बदल करायचा. सो हा जो आहे तो आपण SAP इझी ऍक्सेसवर आहोत. थोडस स्पष्ट दिसणार नाही, पण आपण समजून घेऊ शकतो. इथे सरळ दिसतंय बघा मला, SAP इझी ऍक्सेसवर आहोत. तिथे मी SPRO लिहिलंय, राईट. SPRO असं लिहिलेलं आहे मी तिकडे. सो सुरू करता आहोत. अगदी सुरुवातीपासून मी तिथे SPRO SAP इझी ऍक्सेसवर आहे. SPRO कोड मी ट्रान्झॅक्शन कोड एंटर केलेला आहे. ओके, जस्ट मिनिट हा. जस्ट हो. सो एसपीआरओला एसपीआरओला एसपीआरओ ट्रान्झॅक्शन कमांड फील्ड मध्ये तो ट्रान्झॅक्शन कोड टाकल्यानंतर, एंटर केल्यानंतर, आय विल कम ऑन विच स्क्रीन, IMG स्क्रीन, SAP रेफरन्स IMG. त्याला कस्टमायझिंग स्क्रीन पण म्हणतात, कॉन्फिगरेटर स्क्रीन म्हणतात, IMG स्क्रीन म्हणतात, किंवा आपण त्याला SPRO स्क्रीन पण म्हणू शकतो. हे जे आहे याच्यावरती डिस्प्ले करायचं, डिस्प्ले रेफरन्स IMG हे दिसतंय बघा. त्याला डबल क्लिक करतोय. डबल क्लिक केल्यानंतर, सॉरी, डबल क्लिक केल्यानंतर आय कम टू, हा मी पुढच्या स्क्रीनवर आलो, विच इज अ SPRO स्क्रीन. इथे दिसतंय बघा खाली, हा स्टेटस बार आहे, SPRO दिसतो इकडे. त्यामध्ये मला मी आता तो पाथ फॉलो करणार आहे. तुम्हाला तो पाथ आता लक्षात आलेला आहे काय? आय थिंक इट इज एंटरप्राइज स्ट्रक्चर. हा, इथे आहे वरती, एंटरप्राइज स्ट्रक्चर. ओके, एंटरप्राइज स्ट्रक्चर. नेक्स्ट इज, तो पाथ मी फॉलो केला इथे. आता सगळ्या प्रत्येकाचा मी स्क्रीनशॉट घेतलेला नाहीये. एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग, असं 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 खाली उतरतो आपण. एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग, आणि हा आपलं डेस्टिनेशन आहे. एडिट, कॉपी, डिलीट. त्याच्यामध्ये राईट क्लिक करून तुम्हाला ते परफॉर्मन्स इंडिकेटर पण दाखवला. ओके, आणि ट्रान्झॅक्शन कोड पण दाखवला. त्याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला मगाशी हे दिसलं होतं. ओके, हे मगाशी आपल्याला इकडे दिसलं होतं मगाशी. ऑलराईट. सो याच्यावरती आपण हे पहिलं जे आहे त्याच्यावरती डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर बघा, ही ब्लँक स्क्रीन दिसली होती ना आपल्याला आता. हे ओंकार, विल यू कन्फर्म, आपल्याला अशी स्क्रीन दिसली होती. ऑर्गनायझेशन ऑब्जेक्ट कंपनी कोड असा होतं. म्हणजे आपण काय कॉपी करतोय, कंपनी कोड हा जो ऑर्गनायझेशन ऑब्जेक्ट आहे तो कॉपी करतोय. अशी पूर्ण ब्लँक स्क्रीन आपल्याला दिसली होती का? हो. मग मी काय केलं, इथे वरती ऑर्गनायझेशन ऑब्जेक्ट आहे त्याला मी क्लिक केलं. ओके, सो लेट्स सी. येस, ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टला मी क्लिक केलं.
आणि इथे कॉपी ऑर्गनायझेशन ऑब्जेक्ट म्हणून आहे, राईट. जस्ट अ मिनिट. कॉपी ऑर्गनायझेशन ऑब्जेक्ट आहे, त्याला मी क्लिक केलं. ओके. हा, मग आता आत्ता आपल्याला परिचित असलेला इथे डायलॉग आला, डायलॉग बॉक्स. ओके. सो हा विचारतोय कुठून कुठे कॉपी करायचं, कहा से कहा कॉपी करना है. सो मी म्हटलं की मला कंपनी कोड 1010 मधून मला GR17 ला कॉपी करायचं. मग तो सगळं ते त्याच्याबरोबर त्याच्या असलेलं सगळं लटांबर जे असणार कंपनी कोड 1010चं, त्याचे मास्टर रेकॉर्ड, त्याचे सगळे टेबल्स वगैरे सगळ्यांना घेऊन येणार तो आपल्याकडे. बरोबर आहे. सो इथे नेक्स्ट स्क्रीनला यू कॅन सी आपण तो सर्च करतोय कंपनी कोड 1010. तर हे सर्च बटन आहे बघा, दुर्बीण सारखं आहे, हे सर्च बटन आहे. त्याच्यातून तो, कारण आता काय होणार आहे की जेव्हा सपोज मी अर्लियर स्क्रीनला जातो, इथे कंपनी कोड मी जर 1010 म्हटलं, ओके, किंवा इथे मी F4 केलं, F4 केल्यामुळे मला डायरेक्ट मला माहिती नाहीये की 1010 कुठे आहे. पण मी F4 केलं, तर F4 केल्यानंतर मी आय विल कम टू दिस स्क्रीन. आणि इथे मग इथे ना, हे बघा, इथे हा जे दुर्बीण आहे हा फाइंड आहे. फाइंडला क्लिक केल्यानंतर अजून एक डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि त्याच्यामध्ये आपण हे बघू शकतो. इथे मला दिसला बघा 1010 IDES, म्हणजे हा एज्युकेशन सर्व्हर आहे, फ्रँकफर्ट जर्मनी. ओके. तो मी कॉपी करतोय. आता इथे मी सरळ कॉपी काय करतोय ते लिहिलं, 1010 हा कंपनी कोड मी GR17 ला कॉपी करतोय. हा, आता हा जरा, हे जरा आहे ना, तुम्ही नीट वाचून बघा. थोडस तुम्हाला मी अर्धा मिनिट देतो. हा, अर्धा मिनिट देतो, तुम्ही वाचून घ्या तोपर्यंत. स्क्रीन अशीच ठेवतो, अर्धा मिनिट वाचून घ्या. ओके. सो इट आस्क फॉर परमिशन, किंवा रादर इट गिव्स द ऑप्शन. ओके. हा काय म्हणतोय की GL अकाउंट्स इन कंपनी कोड GR17, तुम्ही जे कंपनी कोडला कॉपी करताय त्याच्यासोबत या कंपनी कोड 1010 मध्ये असलेले GL अकाउंट्स पण तुम्हाला कॉपी करायचे का? ओके. तर आपण यस म्हटलं तर सगळे जे GL अकाउंट्स 1010 मध्ये आहेत ते GL अकाउंट्स पण आपल्याकडे तो ओढून आणणार, आपल्याकडे घेऊन येणार, म्हणजे GR17 मध्ये. ओके. Only copy the GL accounts if you want to allocate the same objects to the target company code as the source company code.
सोर्स कंपनी कोड म्हणजे 1010, टार्गेट कंपनी कोड म्हणजे GR17. डू यू वॉन्ट टू कॉपी GL अकाउंट कंपनी कोड डेटा? म्हणजे GL अकाउंट कंपनी कोड डेटाचा सॉरी, GL अकाउंटचा जो कंपनी कोड डेटा आहे, GL अकाउंटचा जो कंपनी कोड डेटा आहे, तो पण तुम्हाला कॉपी करायचा आहे का? आपण यस म्हटलं तर GL अकाउंटचा कंपनी कोड डेटा पण तो त्याच्यासोबत 1010 मधून GR17 मध्ये घेऊन येईल, वाजत गाजत त्याला पण घेऊन येईल. दिस इज द फॅसिलिटी गिवन बाय द सिस्टीम. जर आपल्याला GR17 मध्ये सेपरेट GL अकाउंट्स आपल्याला अगदी नवीन सुरुवातीपासूनच नवीन बनवायचे असतील तर आपण नो म्हणायचं. इज इट ओके? यस. पायल, ओंकार, सानिका, समजते मी काय म्हणतोय? हो सर. आपण कॉपी करतोय की ना, 1010 मधून कॉपी करतोय ना. मग 1010 मधून आपण कुठे कॉपी करतोय? GR17 मध्ये. काय करतोय? कंपनी कोड अख्खाच्या अख्खा आपण उचललाय आणि तो कॉपी करतोय आपल्यामध्ये. का करतोय? तर सिस्टीम हॅज गिव्हन अस दिस फॅसिलिटी टू डू सो, म्हणून करतोय आपण कॉपी. तर सिस्टीम इथे तुला विचारतोय की बाबा रे, तू कॉपी करतोयस पण तुला GL अकाउंट पण पाहिजेत का तसेच्या तसे? तर आपण हो म्हटलं तर तो सगळं घेऊन येणार. सिंपल. तर मी त्याला यस ला, आय सेड यस, आय वॉन्ट टू कॉपी. आणि मग तो म्हणतोय चलो सक्सेसफुल हो गया है, आपका कंपनी कोड 1010 सॉरी 1010 हा GR17 ला कॉपी झालेला आहे, असा मेसेज आपल्याला मिळाला. ओके. आता कंपनी कोड हा काय आला? 1010. पण मला याला 1010 नाही करायचंय, मला काय करायला लागेल? याला बदलायला लागेल, GR17 करायला लागेल. कारण मी कॉपी केलाय, तो कॉपी करताना तो जसा तसा येणार आहे. आता फक्त याच्यामध्ये जे काय आवश्यक बदल असतील ते मला करायला लागतील, दॅट्स ऑल. एवढं आपण समजून जाऊया आणि पुढे जाऊया, है ना. सो कम्प्लिटेड ऍक्टिव्हिटीज, कुठून कॉपी केलं तर कंपनी कोड 10 सिलेक्टेड ऑब्जेक्ट दोन आहेत बघा लेबल. सिलेक्टेड कहां से कॉपी किया? सिलेक्टेड ऑब्जेक्ट क्या था? कंपनी कोड 1010, इथून कॉपी केलं. इथून कुठे गेलं? तर कम्प्लिटेड ऍक्टिव्हिटी काय आहे? तर कम्प्लिटेड ऍक्टिव्हिटी आहे कंपनी कोड 1010 कॉपी टू GR17. ओके. होपफुली इथपर्यंत आपण, म्हणजे आपण कंपनी आणि कंपनी कोड हे दोन गोष्टी आपण बघितल्या, सिस्टीम मध्ये पण बघितल्या आणि त्याचे आपण डायग्राम्स पण बघितले, त्याची थेरी पण आपण बघितली. ओके. आता हे तुम्ही सगळं गो थ्रू करा. हे तुम्हाला मी गुगल ड्राईव्हवर शेअर करणार आहे अलॉंग विथ दिस लेक्चर आणि ही सगळी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. उद्या दिवस तुमच्याकडे पूर्ण आहे. त्याच्यामध्ये जे आपण डिस्कस केलंय ते एकदा व्यवस्थित गो थ्रू करा, व्हिडिओ ऐका आणि जे डिस्कस केलेलं नाहीये त्याचे चिकित्सा तर करा. काय आहे पुढे, आगे क्या है, ते तुम्ही नुसतं गो थ्रू करू शकता, बरोबर. सो आपण ही सगळी जी ऍक्टिव्हिटी करतोय, आपलं काय ठरलंय की आपलं फायनल एम असायला पाहिजे SAP ग्लोबल सर्टिफिकेशन. पण SAP ग्लोबल सर्टिफिकेशन हे BCom नंतर इमिजिएटली डायरेक्टली करणं हे पैशाच्या दृष्टीने आणि समजण्याच्या दृष्टीने
हे आपलं अवघड होऊन बसेल. ज्याच्या आईवडिलांकडे खूप पैसे आहेत त्याला 4 लाख रुपये ही कॉस्ट काय जास्त वाटत नाही. असे पॅरेंट्स असतील ते मुलाला म्हणतील की ठीक आहे तू जा ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट मध्ये जा आणि पैसे भर. पण नॉर्मली आपण असं अज्युम करतो की सी वी आर आवर पॅरेंट्स आर वर्किंग व्हेरी हार्ड. त्यांचे जे पैसे आहेत त्यांनी खूप कष्टाने कमवलेले असतात. त्यामुळे आपण आता कष्ट करूया आणि कमी कष्ट करून जास्त कष्ट करून आपण ज्याची व्हॅल्यू जास्त आहे त्याला आपण मिळवायचा प्रयत्न करूया. असं जर तुम्ही निश्चय केला मनाशी तर तुमची ती कॉस्ट आहे जी 4 लाख आहे ती 50,000 किंवा 60,000 पर्यंत पण येऊ शकते. 50,000 मी तुम्हाला एक जस्ट साधारण मिनिमम सांगितलं. ऑलराईट. पण मग ते करण्यासाठी त्याचा अभ्यास खूप मोठा आहे. पण ही एक टेक्निक आहे याच्यामध्ये आपल्याला आपण जिथे शिकतो ना तिथे त्या व्यक्तीकडून आपल्याला काही टिप्स अशा मिळायला पाहिजेत की त्या आपण आपण अडॉप्ट करू शकलो पाहिजे. आपल्याला ते समजलं पाहिजे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं एक कंपनी कोड असेल एक कंपनी असेल तो क्या फायदा. आता हे मला कोणी काही सांगितलेलं नाही असं किंवा हे कुठे लिहिलेलं नाहीये क्या फायदा किंवा व्हॉट इज द यूज वगैरे. हे ऑब्झर्वेशन मधून आलंय. कारण प्रत्येक कंपनी कोडचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळा करायचा आहे की नाही म्हणून आपल्याला तो कंपनी कोड वेगळा करावा लागतो. आणि मॅनेजमेंटने सांगितलं की आम्हाला बघायचं आहे कंबाईन रिझल्ट पण तर करायला लागेल तर नाही करायचं. ह्या ज्या काही गोष्टी असतात ना तो पुढे पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल जसं तुम्ही पुढे जाल त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की जे लोक ज्यांना क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड असते. म्हणजे माझं क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड मी 25 years आय हॅव बीन इन द सीए प्रॅक्टिस. ओके. नॉट ओनली सीए प्रॅक्टिस बट आय वॉज अ सीए टीचर ऑल्सो. सीएच्या स्टुडंटला मी 25 वर्ष शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे मला माझ्याकडे अकॅडमिशियन म्हणून पण एक बघितलं जाऊ शकतं. आणि इंडस्ट्री एक्सपिरियन्स असल्यामुळे आणि एसएपी मध्ये रोज वापरत असल्यामुळे आणि खूप आवड असल्यामुळे त्यामुळे आय मे बी राईट पर्सन असं मला वाटतं. आणि आपण सान्निध्यात आलो एकमेकांच्या त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. सो व्हॉट आय एम सेइंग की हे सगळं करण्यासाठी ना तुम्ही एक असा जो रूट फॉलो केला. जस्ट अ मिनिट. हे फॉर एक्झाम्पल हाऊ आय गेट सर्टिफाईड. ओके. जस्ट अ मिनिट. जस्ट तर हे सर्टिफिकेट आहे बघ. हे ग्लोबल सर्टिफिकेशन आहे. हे एसएपी ह्याला बॅज म्हणतात. BADGE बॅज. सो हा जो बॅज आहे हा एसएपी कंपनी देते. आणि आपण ही एक्झाम द्यायची असते ऑनलाईन सिस्टीमने. म्हणजे साधारण मी तुम्हाला एक टाइमलाईन सांगितली की 4 महिने तुम्हाला ते 4 मॉड्यूल अभ्यास करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 2 महिने म्हणजे ट्रेनर बरोबर म्हणजे उदाहरणार्थ माझ्या बरोबर. त्यानंतर तुम्हाला 2 महिने सेल्फ स्टडी करावा लागेल. ते 4 महिन्यामध्ये मी तुम्हाला शिकवल्यानंतर ते सगळं पूर्ण हे तुम्हाला हे तर फुल टाइम कोर्स. हे तर तुम्ही म्हणाल की मी हे पार्ट टाइम करीन वगैरे तर ते नाही जमणार. मी आत्ताच सांगतो. इट्स अ फुल टाइम झोकून द्यायचं पूर्ण. पण
तुम्हाला एक करिअर मिळतं, एक डिरेक्शन मिळते, की ॲज अ नॉर्मल बीकॉम स्टुडंट इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू गेट. सी मी ॲज अ टीचर म्हणून पण विद्यार्थ्यांच्या सानिध्यात एवढे वर्ष होतो, ॲज अ CA पण होतो, आणि इंडस्ट्रीमध्ये पण मी बघतोय. आमच्या इंडस्ट्रीमध्ये बीकॉमला एंट्रीच नाही आहे. आय एम व्हेरी सॉरी टू से, एंट्रीच नाही आहे. तो काय करणार आम्ही आमच्याकडे? वी वर्क इन SAP सिस्टीम. त्याला कोण शिकवणार तिकडे? तिकडे कोणी शिकवायला नसतं. ते म्हणतात तुम्ही बाहेर शिकूया. त्यामुळे अत्यंत कमी वेतनावर, अत्यंत कमी सॅलरीवर काम करावं लागतं. कामाचा ढीग खूप असतो, परिश्रम खूप करावे लागतात, पैसे कमी मिळतात, इन्क्रीमेंट सुद्धा मनासारखं होत नाही. आणि मग शेवटी आपण काय करतो? फ्रस्ट्रेट होतो. आपण आपल्यालाच कोसतो, दोष देतो, की कोणतरी आपल्याला सांगत होतं एके वेळी की हे तुम्ही करा. हे तुमच्याबरोबर सावलीसारखं सावलीसारखं तुमच्याबरोबर राहील. म्हणजे आयुष्यात असे अपडाऊन्स येतात, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येतात. त्याबरोबर जेव्हा आपल्याकडे एखादं क्वालिफिकेशन, समृद्ध क्वालिफिकेशन जे आपल्याबरोबर असतं, आणि त्याचा आपण सतत पाठपुरावा करतो, त्याच्या मागे आपण सतत लागतो, आपण बाकी ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, ज्याच्या भूलभुलैया असतो बाजूचा आजूबाजूचा, त्याला बळी पडायचं नाही. जिथपर्यंत माझं करिअर एस्टॅब्लिश होत नाही तिथपर्यंत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना बाजूला सोडून द्यायचं, आणि आपण फक्त फोकस करायचं. ते घोडा घोडा जेव्हा तो पूर्वीच्या काळी जो घोडा धावायचा ना, शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे, तर त्याला इथे दोन्ही बाजूला त्याला झापड बांधलेलं असायचं. त्याने इथे बघू नये, तिथे बघू नये, उगाच त्याचं लक्ष डायव्हर्ट झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो घोडेस्वाराला. त्यामुळे त्याला ही वॉज नॉट अलाउड टू सी हिअर अँड देअर, ही वॉज अलाउड टू सी ओनली टार्गेटकडे बघायचं. तर ऑनलाईन एक्झाम असते, 80 मार्काची एक्झाम असते, 64% मार्क्स मिळवावे लागतात. प्रत्येक ही एक्झाम जी असते ती इट इज इन द फॉर्म ऑफ रेडिओ बटन. रेडिओ बटनचा अर्थ असा आहे की एक प्रश्न आहे, त्याला 4 ऑप्शन आहेत. ओके, तर 4 ऑप्शन जे आहेत आणि त्याचं एकच उत्तर आहे समज, तर ते रेडिओ बटन आपण एकच सिलेक्ट करू शकतो. ABCD आहे समज त्याचा आन्सर, आणि उत्तर आहे बी. ओके, एखाद्याने बी सिलेक्ट केलं, त्याला माहिती आहे पक्का की बी आन्सर आहे, बी वर सिलेक्ट केलं, बरोबर आहे, आणि पुढे गेला निघून, तर त्याला त्याचे मार्क मिळाले. फक्त निगेटिव्ह मार्किंग नसते इकडे. पण त्यांनी जर बराच वेळ विचार केला, ए आहे का, बी आहे का, सी आहे का, डी आहे, आणि छापा का काटा केला, है ना, आणि डी वर त्यांनी तर हे केलं, तर तो मग गेला तिकडे, त्याचं ते आन्सर रॉंग आलं. सो ऑनलाईन एक्झाम ही प्रॉक्टल पद्धतीने घेतली जाते. प्रॉक्टर पद्धत म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक कोणतरी प्रॉक्टर असतो, म्हणजे आपला सुपरवायझर असतो. तो ऑनलाईन पद्धतीने आपल्याला, जो समोर आपल्या लॅपटॉपमध्ये कॅमेरा असतो ना, त्याच्यातून तो आपल्याला बघत असतो, सगळ्या मुवमेंट्स आपल्या बघत असतो, आजूबाजूला सगळीकडे कॅमेरा फिरवायला सांगतो. घरामध्ये कुठेही काही चिठ्ठी वगैरे काही नाही ना, तो बघतो वही वगैरे काय बाजूला नाही ना. स्ट्रिक्टली इट इज मॉनिटर. ती एक्झाम असते 3 तासाची. एक्झाम तुम्ही दिली का लगेच दुसऱ्या मिनिटाला, 3 तास 1 मिनिट झालं किंवा 3 तास अर्धा मिनिट झाला, तुम्ही हा शोष करून अजून लगेच तुमच्या समोर रिझल्ट येतो, दिसतो, समोरच दिसतो स्क्रीनवर, यू आर पास, यू आर नापास. पास झाला तो प्रॉक्टर म्हणतो फक्त तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करतो, कॉंग्रॅच्युलेशन, यू आर पास एक्झाम. नापास झाला तर म्हणतो बेटर बेटर लक नेक्स्ट टाइम. ओके, सो अशी ही एक्झाम असते. आ- आ- ज्या वेळेला तुम्ही ते मिळवाल त्यावेळेला तुम्हाला अतिशय अत्यानंद म्हणतो ना, अतिशय आनंद होईल, कारण काहीतरी साध्य केलं मी असं तुम्हाला वाटेल. तुम्हाला भले ते मिळाल्यानंतर लगेच तुम्हाला या आमच्याकडे जसं हे MBA ग्रॅज्युएट्स असतात किंवा MPA करणारे किंवा IIT वाले, तसं नाही होणार. पण तुम्हाला सन्मानाने एंट्री मिळेल, जी बीकॉमला मिळत नाही. सो तुम्ही, ही एक्झाम असते ती
वन अटेम्प्ट देऊ शकता. कॉस्ट 20,000 आहे. ज्या दिवशी रजिस्ट्रेशन करणार त्या दिवसापासून 12 महिन्यामध्ये तुम्हाला ती एक्झाम द्यावी लागते. आणि जर तुम्ही म्हटलं की नाही मी 6 अटेम्प्ट वाली एक्झाम घेणार तर एक 52,000 रुपये कॉस्ट असते. ओके, 20,000 फर्स्ट अटेम्प्ट, एका अटेम्प्टसाठी 20,000, 6 अटेम्प्टसाठी 52,000. बाहेर याची फी 4 lakhs आहे. ओके, पण इफ यू डू इट विथ मी, ओके, तर माझा असा तुम्हाला आग्रह असेल की तुम्ही हे कसं करा. तर पहिल्यांदा तुम्ही 30 days अत्यंत नॉमिनल फीज मध्ये 30 days SAP FI इन 48 hours, ज्याचं नाव आहे 30 days चॅलेंज. FI चा तुम्ही एक पहिला कोर्स करा. सगळ्या नोट्स तुम्हाला मिळत आहेत. ऑल व्हिडिओज यू विल बी गेटिंग, ऑल सपोर्ट यू विल बी गेटिंग, ऑल कन्सर्न क्वेश्चन्स अँड आन्सर्स यू विल बी गेटिंग. सगळी गोष्ट कुठेही न थकता मी तुमच्याशी डिस्कस करतोय. गेले 2.25 तास मी अथकपणे बोलतोय, पण कुठेही माझ्या स्पिरिटमध्ये, कुठेही माझ्या याच्यामध्ये थोडासाही मिंगळटपणा आलेला नाहीये किंवा थकलेलं नाहीये मी. आणि आय एम लाईक दॅट ओनली. ओके, सो हा एक ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळेल. 1 महिन्याचा तुम्ही FIचा तुम्ही सर्टिफिकेशन करा, कोर्स करा म्हणजे सॉरी, ओनली 2,500. आणि हा माझा गुगल पे नंबर आहे, तो तुम्ही नोट करा. त्यानंतर 1 महिना तुम्ही CO करा. CO म्हणजे कंट्रोलिंग, कॉस्टिंग. हे सर्वांचं बाप मॉडेल आहे. जबरदस्त कॉस्टिंग मॉडेल. एखाद्याने नुसतं कॉस्टिंग मॉडेलवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं ना तरी पण तो किंग आहे, किंग राजा आहे. 48 hours करा. हे केल्यानंतर ना तुम्हाला ग्लोबल सर्टिफिकेशन बद्दल विचार करायला काय प्रॉब्लेम नाही आणि अडचण येणार नाही. प्रोव्हाइडेड 1 महिना केल्यानंतर 2 महिने तुम्ही कमीत कमी हँड्स ऑन एक्सपिरियन्स स्वतःचा म्हणजे डमी सॉफ्टवेअर सबस्क्राईब करून तुम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या आणि यू विल टेक अ क्विक डिसिजन विथ नो लॉस ऑफ टाइम. इफ यू टेक अ क्विक डिसिजन विथ नो लॉस ऑफ टाइम, आणि सगळी जी आजूबाजूची सगळी जी प्रलोभनं आहेत, सगळं जे आजूबाजूला झालेलं गढूळ वातावरण आहे, काय राजकारण चाललंय, हे चाललंय, ते चाललंय, फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं चाललंय, हा असं बोलला, ती तशी बोलली, या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून तुम्ही जर फोकस केलं, 6 महिने आयुष्यातले ते दिले, तर आय एम व्हेरी शुअर की आफ्टर 6 months you will be in a position to say, sir, I am a global certified associate. Okay, and I'll be very happy to see that. Okay, and with this we close our today's session. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अदरवाइज टुमॉरो वी आर मीटिंग. येस ओंकार, पायल अँड सानिका, काही प्रश्न आहेत का? No, sir. Okay, if not then I close today's session and we'll meet tomorrow at 7 p.m. Okay, thank you. Okay.